त्याने आई झवड्याने डायरेक्ट घोडाच की काढला इथनं. तर मस्त मजा यायची शाळेत असताना. आणि असं वाटतंय की उगाच आता एवढं असं मोठं झालोय काय झालोय, आपल्या मागं आता टार्गेट एकच लागलं की पैसा आपल्याला आणायचाच आहे घरात काय पण हा, काय बी करून. एक मित्र गळ्यातली चेन काढून देतोय की ठेव तुझ्या आईच्या त्यावेळेस इलाजासाठी लागतील पैसे. हा, आणि दुसरा मित्र आहे की त्या असं. वेळेचा फायदा घेतोय, जास्त पैसा मिळालाय म्हणून जास्त लय आनंदी बी व्हायचा नाही आणि आपला सगळा पैसा गेलाय म्हणून जास्त दुःखी पण व्हायचं नाही. मग आणि ती गावकरी म्हणत होती ती गाडी पिटवून द्यायची, नाहीतर मग बायको काय लय जड असते का आपल्याला नाही मग काय हाणायला मारायला शिव्या द्यायला. तर जिथं जन्माला आलोय तिथंच आपण मरणार आहे हे तर आपल्याला माहित आहे. मग आल्यासारखं आपण काहीतरी बघून तर गेलो पाहिजे ना. इतक्या मुली त्या स्टँडवर जर उतरल्या ना, तिथनं जी बोलणं चालू असतं त्यांचं फोनवर, कॉलेज पर्यंत जाऊस तोपर्यंत काहीनं मोबाईल घेतला हिसकून म्हणून त्या पोरानं बॅट डोक्यात घातली आईच्या. मी कुठल्या तत्वावर चालणारा माणूस आहे, मी मध्यम मार्गावर चालणारा माणूस आहे. स्वागत है अपने लड़बंदी पॉडकास्ट में। तो आज के स्पेशल जो गेस्ट है ना हमारे, जो विकास भाई है, उनका और एक नाम है शॅगी भाई. तो शुरू करते सीधा. आता मंगू मामा नाही का तुझा तो बेस्ट फ्रेंड आहे, हो त्याने डायरेक्ट तुला रिकमेंड केलं होतं. पण ते तो शॅगी म्हणून मला लक्षात आलं नाही शॅगी म्हणजे कोण आहे, हा हा नाही का. आता विकास म्हणलं मला लक्षात तर आलं. हा. पण ते शॅगीच्या मागचं काय किस्सा आहे, म्हणजे काय स्टोरी नक्की, कसं काय नाव, काय विषय. आम्ही असं शाळेत असताना मुलं आपण नाही का असं टोपण नावाने हाक मारतो एखाद्याला. हो. आता विकास आहे, मग त्याला विक्षा म्हणतात किंवा शॅगी म्हणतात असं. त्या मागची हा, स्टोरी त्याच्या मागची म्हणजे लहानपणी आपण प्रत्येकाने आम्ही वेगवेगळी नावं ठेवलेली. म्हणजे मुलांना मंगेशचं मंगास, मग असं हा असं नावं ठेवायचो आम्ही. सगळ्यात अजून म्हणजे असतील ना 4-5 मित्र त्यांची नावं ठेवली होती, आठवतात का काय? अजून अशी ठेवलेली पण सांगण्याजोगी नाही का? म्हणजे आहेत चांगले दोघी, पण कदाचित त्यांना ते जरा व्हिडिओ बघून वाईट वाटेल. म्हणजे असं काय पण नावं ठेवायचं आम्ही. फ्लावर, अजून असं सदाहरित नाक असं काय पण नावं ठेवायचं. चटक चांदणी म्हणजे मुलांची अशी ठेवायचो आम्ही नावं. अस्वल बिस्वल. म्हणजे एक मित्र होता, त्याच्या अंगावर लय केस होते पूर्ण, मग त्याला अस्वल म्हणायचो आम्ही. अशीच वेगवेगळी नावं ठेवली होती. आता विकास भाऊ, मला तर माहिती तुझ्याबद्दल. तू तुझ्याबद्दल ना म्हणजे सुरुवात करू आपण. 1 मिनिट काय सांग तुझ्याबद्दल, इंट्रोडक्शन दे आपलं. असं तू काय काम करतो, तुझा जन्म कुठं झाला? माझा जन्म इथंच फलटण मध्येच. जन्म माझा 15 जानेवारी 1989 साली इथं फलटण मध्ये झाला. आणि टाइम आय थिंक मला वाटतंय पहाटेचा टाइम असेल. पहाटे? हा, पहाटे 5 ते 4चा टायमिंग होता. देशपांडे दवाखाना होता शंकर मार्केटमध्ये, तिथं जन्म झाला माझा. मग आणि आपलं काम शिक्षण वगैरे घेतलं. मग इथं आपल्या पहिल्यांदा 8 नंबर शाळेत होतो 3री पर्यंत. इथून 4थीला मग इथं आनंदवन मध्ये आलो. मग 10वी पर्यंत तिथंच केलं शिक्षण हे. मग त्याच्यानंतर ना एक विषय राहिलेला माझा इंग्लिश, मग ते ट्राय केला पण काय सुटला नाही, म्हणून मग परत ओपन युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेतलं. तिथनं FY पर्यंत केलं शिक्षण. त्याच्यानंतर ना मग ड्रायव्हिंग धंदा शिकलेलो. ड्रायव्हिंग करत करत मुंबईला गेलो जॉबला. तिथं 3-4 वर्ष जॉब केला हुंडाई मोटर प्लाझामध्ये. 2012ला लग्न झालं. मग लग्न झाल्यावरती इथंच सेटल झालो. आणि मग त्याच्यानंतर 2017ला नोकरी, सरकारी नोकरी, नगरपालिकेत नोकरी भेटली आईच्या जागेवरती. मग तिथं जॉब करायला लागलो. आता 8 वर्ष झाली मला तिथं परमनंट मध्ये. हो, 8 वर्ष झाली का? हो, 8 वर्ष झाली. मग ह्या पिरियडमध्ये तर बरेच लोक भेटले असतील, बरेच मित्र भेटले असतील, नाही का? हो. पण आपण सुरुवात करू थोडं लहानपणापासून. हा, लहानपणात थोडं आठवण काढू. लहानपणाचे मित्र आहेत का अजूनपर्यंत? आहेत की. मग त्यांच्यासोबत फिरणं होतं का, बोलणं होतं? कधीतरी असं भेटतात ते लहानपणापासून. म्हणजे आपला मंगेश, राहुल मुळीक एक आहे, अजून आमच्या गल्लीतले आहेत मुलं. हा, ती पण भेटतात. मुली पण भेटतात काय लहानपणीच्या. पण सगळे भेटत नाहीत, सगळे नाही भेटत. सगळे आता एक इकडं एक तिकडं असे सगळे कुठं बाहेर सेटल झालेत ना. त्याच्यामुळं वर्षातून एकदा कधीतरी भेटतो आम्ही सगळे. हा, कॉन्टॅक्ट नंबर आहेत सगळ्यांचे, एकमेकांशी कॉन्टॅक्ट असतो. ग्रुप आहे आमच्या शाळेच्या वर्गातल्या मित्रांचा, मुलांचा. सगळे चांगले व्यवस्थित गप्पा वगैरे होतात आमच्या लहानपणीच्या मुलांच्या. हो. आणि आता विकास भाऊ एज किती आपलं? माझं आता 35 एज. आणि लहानपणी म्हणजे आता मंगेश सोबत कशी काय ओळख झाली? आणि आजी मुळीक बोलले होते, त्यांचं एक नाव घेतलं. हा, मंगेश सोबत पहिल्यांदा मी शाळेत आलो इथं 4थीला. तर मंगेश होता वर्गात, आणि मंगेश वर्गात सगळ्यात हायटेड होता असा.
मग सगळे घाबरायचे ना हा मंगेशला. मी आलो शाळेत, आमची अशीच ओळख झाली. म्हणजे नाही का, मी त्याला, तो मला विचारायला लागला तू कुठं राहतोस काय. त्याला सांगितलं मी तर सफाई कॉलनीत राहतो, अमुक तमुक. बोलणं बिलणं झालं. हो मग आमच्या दोघांची मैत्री झाली. त्याला माझा स्वभाव आवडला, मला त्याचा स्वभाव आवडला. तेव्हापासून मग आम्ही एकत्रच सगळे शाळेत इतकं किस्सा केलं आम्ही. एक किस्सा असा झालता, हा बर आम्ही कदाचित 8वीला असेल तर शाळेत डबे न्यायला लागतात ना. हो डबे लिहायला. आणि त्या टायमिंगला आम्ही इथं दत्तनगरलाच राहायला होतो. हो विशाल पुणेकर, संतोष काळे, मंगेश काकडे आणि मी. तर मंगेशचं पण घर तिथंच होतं, हरिओम प्लाझामध्ये, हा हरिओम प्लाझा दत्तनगरमध्ये. दत्तनगर. तर जेवायला सोडत नसायचे, म्हणजे गेटला कुलूप लावायचे. मग डबा आणून मग शाळेतच खायचं नाही का. तर आम्ही काय डबा आणला नव्हता. बर तर मग आता काय करायचं. मग म्हणलं आता मुतारीच्या तिथनं असं एक कट्टाड होतं, भिंत, संरक्षण भिंत नसते का शाळेला, हो कंपाऊंड असतं. कंपाऊंड. तर म्हणलं लघवीला जाऊ आपण वॉशरूमला, तिथून तसंच त्या भिंतीवरनं उड्या मारून जेवायला जाऊ. बर तर मंगेश बोलत होता नको, अरे सरांना ही कळलं तर मारतील सर. तर आम्ही तिघं त्याला बोललो नाहीत काय करत सर, म्हणजे नाही का जेवण करून लगेच पटकन माघारी यायचं, कोणाला काही कळणार पण नाही. तर नको नको म्हणता म्हणता मंगेश पण तयार झाला आमच्यामुळं. हा म्हणला चालतंय बाबा चला. पहिल्यांदा मारली मी उडी खाली. उंच हाईटला जास्त होती ती भिंत, हा साधारण एक 7-8 फूट असेल. 7-8 फूट चांगली हा, मोठी हा. झाली. तेवढी उंच भिंत होती. म्हणजे आतून थोडी कमी उंची होती, पण बाहेरल्या साईडला जास्त उंची होती त्या भिंतीची. आणि मग मी मारली उडी पहिल्यांदा. दुसऱ्या नंबरला विशाल पुणेकरनं मारली उडी. तिसऱ्या नंबरला संतोष काळेनं पण मारली उडी. मग चौथ्या नंबर आला मंगेशचा. बर तर मंगेशनं उडी मारली तसं डायरेक्ट गुडघ्यावर पडला तो. हा आणि जास्त म्हणजे असं जोरात ओरडायला लागला, शपथ म्हटला गुडघा गेला माझा, पाय गेला, पाय गेला. आम्ही आपलं घाबरलो. आता म्हटलं ह्याचा पाय बी मोडलाय, आपल्या उचारणार आहे सगळं. मग तेवढ्यात त्या शाळेच्या शिपाईनं बघितलं, आमच्या शाळेतले शिपाई ते ढवळे काका होते, त्यांनी बघितलं की ते लगेच आले बाहेर. कुठं चाललंय, आम्हाला पकडलं आणि नेलं आत गेटमधनं आतमध्ये. बोलावलं रेपाळ सरांना. रेपाळ सर आले तिकडून वैतगून. म्हणले काय रे काय चाललेलं तुम्ही, पळून जात आहे शाळेवर त्या भिंतीवरून उड्या मारून. म्हणून डायरेक्ट गेले आणि मग असा रडत बसलेला, पाय धरून नाही दुखतंय दुखतंय. ते रेपाळ तो मोठा दिसत होता ना आमच्यापेक्षा. रेपाळ सर गेले डायरेक्ट मंगेशला फटका जोरात, फाट दिशी पाटणीत. आणि होईत आम्हाला म्हणले अजिबात ह्याच्या ना आधी लागू नका. नेलतं तर आम्ही त्याला. पण सरांना काय वाटलं की त्याच्यामुळं आम्ही गेलोय. तो एक किस्सा म्हणजे अविस्मरणीय आहे. म्हणजे तो आमच्या नादावनं आलता, हो पण ते ऍक्च्युली झालं कसं, सरांनी त्यालाच मारलं आणि त्याच्यावर सगळं हे केलं. म्हणजे नाही का, हा तुम्हाला आतनं खुशी झाली त्यावेळेस म्हणजे आम्ही, मला जरा थोडस बेकार वाटलं, म्हणलेलं का आपल्यामुळे ते आला. बरोबर आणि सरांनी त्यालाच मारलं. आणि तेवढ्यात मग आम्हाला असं अंगठं धरायला लावलं वळीनं, चौघांनी असं वळीनं अंगठं धरलेलं. तर सर असं प्रत्येकाला पाटणीत लय जोराचा रपाटा मारायचं सर. हो त्यावेळेस असा रपाटा बसायचा ना पाटणीत, गरमच वापा याच्या पाटणीतनं. तर मग ह्या तिघांना मारलेलं, मला नव्हतं मारलं. मी आपलं साईड गप्पा अंगठं धरून बस असं वाकलेलो खाली. हो आणि बोलत होतं. एकदम बोलता बोलता शांत झालं. आता आमचं मान खाली असल्यामुळं आम्हाला काही कळलंच नाही असं पुढं आहेत ते. म्हणून मी आपल्या शेजारचे आपलं विशाल पुणेकरला विचारलं, म्हटलं गेलं का रे. तेवढ्यात सरांनी ऐकलं की मला हाणलं नव्हतं, ते ऐकल्यामुळे परत आलं. म्हटलं काय मारलं, परत माझ्या बी पाटणीत धापका, धाप दिशे. ते म्हणजे इतकं ते मस्त दिवस होतं. म्हणजे मार पण खायचो आम्ही लय शाळेत सरांचा हे, आणि फुल एन्जॉय करायचो. म्हणजे मस्त मजा यायची त्यावेळेस. मुलींची चेष्टा करायचो अशी, म्हणजे अशी वेगळी चेष्टा नाही, अशी थोडीशी लाईटली नाही का, कुठे केसवड कुठे हे कर. तिथे चालतं. हा लहान होतं ना, तर मस्त मजा यायची शाळेत असताना. आणि असं वाटतंय की उगाच आता एवढं असं मोठं झालोय, काय झालोय. ते दिवस आता सर आम्हाला त्यावेळेस सांगायचे, हे दिवस परत येणार नाहीत. तुम्ही म्हणजे नाही का आताच काय आहे ती एन्जॉय करा, मस्त अभ्यास करा चांगला. पण त्यावेळेस आमची कॅपॅसिटी नव्हती ती ऐकून घ्यायची. बरोबर, आम्ही आमच्याच नादात नाही का, म्हणजे ती तरी एज असतं नाही का, मध्ये पोरं ऐकत नाहीत कोणाची नाही का. बरोबर आहे ना. ते आपले मित्र खेळ उड्या चालू असतात, खेळ उड्या तर चालू असतात नाही का कॉलेज लाईफ मध्ये. हा ना. तर मग आपलं म्हणजे आता मंगेश सोबत तर ही विषय झाला. हो. तर मग हळूहळू कशी मैत्री म्हणजे पक्की झाली, किंवा
कसं काय? मैत्री आमच्या दोघांचं म्हणजे कसं आम्ही 4 जण मित्र होतो ना. हा कोण मंगेश काकडे, विशाल पुणेकर, संतोष काळे आणि मी. आम्ही चौघं एकाच बाजूला असायचो, म्हणजे नाही का जास्त करून लय पोरांच्यात असं नसायचो. आमचा ग्रुप चौघच. हा मग एकमेकांचा भरपूर विश्वास होता. हा. एकाच ठिकाणी राहायला होतो आम्ही आणि चौथीपासून म्हणजे नाही का सगळं एकत्रच. आम्ही कुठं जायचं म्हटलं तरी संगत जायचं, काय घ्यायला जायचं म्हटलं तरी संगत जायचं, काय खायला जायचं म्हटलं तरी संगत. भेळ खायला जाऊ दे, कुठं काय पिक्चरला जाऊ दे, सोबतच. ते हा एकदम मैत्री घट्ट झाली. आणि आमच्या मित्रात असं कोणच नव्हतं की म्हणजे असं नाही का एकटंच गपचूप काहीतरी करणार आणि तुमच्या तिघांना कळू देणार नाही. कळून बरोबर. हे चौघं पण असे होतो आम्ही की कुठली जरी गोष्ट असली तरी चौघांपासून कोण लपवत नव्हतं. लपवत नव्हतं. काय असेल ते आपलं स्पष्ट खरं सांगून आपलं समोरासमोर करायचं. हा. पण आता असं पण असतं ना कॉलेज लाईफ मध्ये की काय करतात, काय काय पोरं चाबरे असतात, ती चौघा जणांची मैत्री चांगली बघून तोडायचा प्रयत्न करतात किंवा कान भरतात एकमेकाचा. हो मग हे झालं असेल तुमच्यासोबत? झालेलं की तशी होती काय आमच्या वर्गात मुलं. हा. पण त्याला सध्या तुम्ही कसं ओळखलं की कसं टॅकल केलं, कशी सिच्युएशन सिच्युएशन म्हणजे Handle केली. आमच्यात जरा फूट पाडायचा प्रयत्न करत होती. आता मी त्यांचं नाव नाही घेत आणि त्यातले काही जण नाहीत पण ह्या दुनियेत. त्यामुळे काय अपघातामुळे जरा त्यांचा विषय झाला. विकास भाऊ म्हणजे आता मी माझ्याकडनं सांगतो, तर आम्ही 3-4 जण मित्र होतो. हा तर काय करायची बाकीची कान भरायची. तर मी अगोदरच मित्रांना सांगून ठेवलं होतं की अगं कोण काय पण म्हणू दे, तो म्हणला ना बा हिने असं केलं तसं केलंय, बा येऊन पहिलं बोलायचं, लाजायचं नाही. मग त्यांना नाही आम्ही चौघात आमच्या असं होतं, आम्ही कुणाला असं सांगितलं नव्हतं की कुणावर विश्वास ठेवायचा नाही काय नाही, कारण आमचा विश्वासच तेवढा होता बरोबर. की एखादा जर आमच्याबद्दल आमच्यात कुणाला काय सांगायला गेलं का नाही तर कोणच विश्वास ठेवत नव्हता आमच्या चौघांपैकी. हा बरोबर. असं म्हणजे ते एवढा परफेक्ट एकमेकांवरती विश्वास होता आमचा. म्हणजे बॉन्डिंग होती. हा जे कोणी काय केलं किंवा काय आम्हाला कळायचं लगेच, हा काहीतरी आपल्यात भांडणं लावायचं प्रयत्न करतोय. हा बरोबर. मग त्याच्यामुळं आम्ही जर त्याला इग्नोर करायचो. थोडं लांब ठेवायचं. हा लांब ठेवायचो. नंतर ना मग परत लयच काय ते करायला लागला तर 2-4 तडाखा पण द्यायचो. म्हणजे नाही का जरा समज. बरोबर. एक दुनियादारीचा आपलं एक तडा हे असतं. हा असं नाही ना बाबा कळलं त्याला, ते म्हणतात ना लातो की भूत बातोसे नाही म्हणते. बरोबर. हा मग तसा प्रकार करावा लागायचा आम्हाला काय वेळेस. आणि आता तुमच्या वेळेस नाही मोबाईल वगैरे काही नव्हतं. हा नव्हतं. ते जमाना कसा होता की बा तुम्ही म्हणजे फिरणं वगैरे भरपूर. तर त्यातल्या काय असे म्हणजे अनुभव आहेत का बा ते फिरता म्हणजे शाळेच्या व्यतिरिक्त की बाबा तुम्ही 4 चौघांनी फिरायला गेलाय, चिंचे काढायला गेलाय, आवळी काढायला गेलाय, तिथं असा काही किस्सा झालाय, असं काही यादगार गोष्टी आहे का? आहे की आम्ही धुमाळवाडीला गेलेलो. धबधबा बघायला. तर धुमाळवाडीला गेलो, डबे वगैरे घेतलेले सगळ्यांनी, वर्गातलीच मुलं होतो आम्ही, एक 8-10 जण असेल. सायकलवरती जायचो ना त्यावेळेस, आमच्याकडे गाड्या वगैरे काय नसायच्या. मग सायकलवरती आम्ही जायचो, प्रत्येक एका सायकलवर डबल शीट. हो. मग असं धुमाळवाडीला गेलो, तिथं मस्त एन्जॉय वगैरे केला त्या धबधब्याखाली, पोहलो वगैरे. आणि पोहल्यानंतर भूक लागते. हो. मग आम्हाला भरपूर जाम भुका लागल्या, अशा मग जेवायला बसलो. तर बसताना आम्ही कसं बसलो, कपडे घातलेच नाहीत, तसंच बसलो जेवायला. म्हणजे आंघोळ केली आणि तसंच बसलो. काय जणांच्या होत्या अंडरपॅन्ट, काय जणांच्या नव्हत्या. नव्हत्या असं कसं काय? म्हणजे घातल्या नव्हत्या. मग तसेच बसले. हा म्हणजे असं पिळून नाही का वाळायला टाकतो आपण. मग काय जणांचं कसं समज झाला की आता इथं कोणच नाही आपल्या 8-10 जणांपैकी, 8-10 जणांच्या व्यतिरिक्त इथं कोण नाही. तर मग आपण जेवण करूच तर वरती वाळेल अंडरपॅन्ट म्हणून काय जण तसे होते. काय झालं, आम्ही सांगत होतो अरे कमीत कमी अंडरवेअर तर घाला, म्हणजे नाही का जेवायला बसतोय तिथलं सांगू शकत नाही कधी कोण काय होईल. तर काय नाही, ते म्हणले नाही काय होत, कोण येतंय आता इथं. बसलो जेवायला सगळे, निम्म जेवण झालं. तेवढ्यात फलटण मधले ते कुठलं कपड्याचं दुकान नाही का, अरविंद चुनीलाल. हो अरविंद. हा तिथला जो स्टाफ होता
ती सगळे आली ती तिकडे म्हणजे त्या धबधब्याच्या तिथं बघायला. आणि ते समोर असे दिसले की आम्हाला येतात म्हणून. आणि तो कॉर्नर असा आहे त्या धुमाळवाडीचा हा. की असं जवळ आल्याशिवाय कळत नाही की कोण आलंय. ती जवळच असा कॉर्नर आहे. हा मग त्याच्या पलीकडलं दिसत नाही ना बरोबर. मग कोण ते येतंय ते. धबधब्याच्या अलीकडे हा हा धबधब्याच्या अलीकडच. मग आम्ही तिथं जेवायला बसलेलो असं गोल राऊंड करून आणि तेवढ्यात मग त्या पुरी असे जवळ आलेले दिसले की आम्हाला. तिथं जवळ आलेले दिसले की आमची पळापळ सगळ्यांची उठून. बर आता जे अंडरवेअर होते ते पण उठून पळायला लागले. पण ज्यांनी घातले नव्हते त्यांना काहीच करता येणार. आणि पुरी तर जवळ जवळ येत होते. सगळ्या कसं बस आम्ही आपलं इकडं तिकडं पळून काय बी कुणाची हंड्रेड कुणाची कपडे कुणाच्या अंगावर टाकून लगेच रेडी रेडी झालो. म्हणजे तयार झालो. कपडे तरी काहीतरी आपलं झाकलं घातलं. इतकं त्यावेळेस इतकं ते अविस्मरणीय आमचा क्षण होता की नाही. लय इतकं हसलेलो की नाही. लय हसलेलो ते अजून. म्हणजे मुलींच्या स्टाफनं बघितलं असेल ना भाऊजी. थोडस लांबनं कदाचित त्यांना थोडस दिसलं असेल म्हणजे नाही का. पण उघडं तर होतच आम्ही. मग त्यांना असं एवढं पण त्यांना माहित नव्हतं की म्हणजे एवढं पण उघडे असतील म्हणून. काय एवढं काय उघडं जण कोण होते. बसत नाही. हा जरा daring बाजूच होती, जी daring बसली म्हणजे होती. आमच्या म्हणजे वर्ग जे होता ना ते पूर्ण वर्गच तसा होता. एकदम सगळ्यांपेक्षा वेगळा होता. आमच्या मागच्या वर्गाला पण आमचा वर्ग कशातच ऐकत नव्हता आणि आमच्या पुढच्या वर्गाला पण आमचा वर्ग कशातच ऐकत नव्हता. म्हणजे निबंध स्पर्धा असू दे, ॲथलेटिक्स असू दे, शाळेचा अभ्यासातला असू द्या, हा भाषण स्पर्धा असू द्या, डान्सच्या स्पर्धा असू द्या, कुठला जरी कार्यक्रम असला ना तरी आमचा वर्ग टॉपलाच होता. टॉप. म्हणजे आम्ही 8वीला होतो ना हा. तर 9वीला पण ऐकत नव्हतं आणि 7वीला तर नाहीच नाही. नाही. असं म्हणजे आमचा एक वर्ग असतो होता. एक वर्ग असतो, अशी एक बॅच असती. आमची एक अशी बॅच होती फुल कडक म्हणजे फुल टप बॅच होती आणि आमच्या वर्गात सगळीच तसली होती. तसली होती. मग तर मार मुलं तर आणि लय मुली खाल्ला पण. हा मार पण भरपूर खाल्ला. एन्जॉय बी भरपूर केला. ॲथलेटिक्स पण भरपूर खेळलो शाळेच्या वेळेत म्हणजे स्पोर्ट्समध्ये. स्पोर्टमध्ये. स्पोर्टमध्ये कुठला खेळ होता? कोण कोण? मी शक्यतो ॲथलेटिक्स सगळं खेळ खेळायचो. 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 100 बाय 400 मीटर रिले, अजून हाय जम्प, लॉंग जम्प, ट्रिपल जम्प, हार्डल्स, व्हॉलीबॉल, फुटबॉल हे पण असं खेळायचो आम्ही जास्त करून. खो खो. खो खो. आणि प्रत्येक खेळात आम्ही म्हणजे टॉपला होतो. टॉपला होतो. हा. आणि काय चालू होतं माहिती आहे मंगेशचं माझं थोडंसं बोलणं चालू होतं पॉडकास्ट झाल्यानंतर. तर एक किस्सा आहे. तर तो म्हणला ते काय सांगण्याजोगा नाही हा. पॉडकास्टमध्ये पण मी काढतो. ते ट्रॅकिंगला गेले होते. कुठला आपला धबधबा घेतला फलटणचा धुमाळवाडीच्या धबधब्याला ट्रॅकिंगला गेले होते आणि त्यांच्या त्या दोरी अडकवली होती त्यांनी. त्यांची अंड सापडली होती. ना ना त्यावेळेस कदाचित मी नव्हतो. हा हा मला ते काय माहिती नाही. मग त्याला म्हणून सांगायला पाहिजे असं. मला पण नाही सांगितलं अजून त्यांनी. मयूर वगैरे ते गेले असतील. मयूर खरे हे ते गेले असतील. मयूर खरे एक आमचा लय जवळचा मित्र आहे. बरं. म्हणजे तो आमच्या वर्गात नव्हता. आमच्यापेक्षा 2 वर्गाने पाठीमागं होता. पण तो आमच्यातच असायचा कंटिन्यू. मयूर खरे. हा सर्प मित्र आहे तो. सर्पमित्र. आणि मयूर खरेचं म्हणजे आता नाव घेतलंय तर म्हणजे काय त्याबद्दल तुला असं यादगार गोष्टी की बाई कसा? यादगार गोष्टी म्हणजे तसं सांगायला गेलं ना तर माझ्या आयुष्यात जवळचे म्हणजे एकदम 2 मित्र आहेत. इतके त्यांच्यावर मी विश्वास ठेवू शकतो ना. ते देवावर पण एवढा विश्वास ठेवणार नाही एवढा त्या दोघांवर मी ठेवू शकतो विश्वास. मंगेश आणि मयूर. हा हे 2. आणि त्यांच्यावर मीच नाही तर आमच्या ग्रुपमधले म्हणजे जे बाहेरचा ग्रुप आहे शाळेच्या व्यतिरिक्त तर आमच्या ग्रुपमधले सगळीच मुलं त्या दोघांवर ट्रस्ट जास्त करतात. म्हणजे त्यांच्यावरच विश्वास. हा कारण ती दोघंच असे त्यांना किती तुम्ही पैसे द्या काय बी म्हणा आणि खोटं बोलायला सांगा तर ते कधीच खोटं बोलणार नाही. मग तुमच्या समोर कसली बी घटना असू द्या किती मोठी की बाबा तुला एवढे पैसे देतो ह्यांना फक्त एवढं खोटं बोल. पण ती कधीच बोलणार नाही दोघं. कधीच नाही बोलणार. कधीच नाही. आणि आता नाही का विकास भाऊ तू म्हणला की देवा पण विश्वास ठेवणार नाही तेवढं मी त्या मित्रांवर विश्वास ठेवतो. म्हणजे असं काय घटना झाली किंवा काय तू असं बघितलं काय तुला आवडलं? मित्रच तसे आहेत. म्हणजे कसं ऍक्च्युली सांगायचं म्हटलं ना तर आताच्या दुनियेत आहे ना आपण सहजासहजी कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. कारण कसं असतं काय जण असे असतात की बोलताना बोलतात तोंडावर गोड हे आणि पाठीमागून परत काड्या करतात. हा असं असतं त्यांचं. पण ही दोघं मित्र असे आहेत की ह्यांनी आजपर्यंत कोणाचंच काय वाईट केलेलं नाही आणि कधीच कोणाचं काय म्हणजे असं वाईट सांगितलं नाही. कधीच कोणाला कान भरावा भरवी नाही. जो माणूस आहे का नाही एखाद्याचं म्हणजे असं आपण जर एखाद्याला असं आता समजा मयूर आहे
मयूरला मी असं एखाद्याबद्दलचं काहीतरी सांगतोय वाईट, तर तो आहे ना की तो माझ्या जवळचा आहे म्हणून तो माझी साईड घेत नाही. तो उलट तो मला काय सांगतो की तू त्याच्याबद्दल असं का सांगतोय, असं नको सांगत जाऊ काय, म्हणजे हे सांगणं चुकीचं आहे. मैत्रीत हे असं नसतं करायचं. असं अशा प्रकारचे ती दोघ जण आहेत, मयूर आणि मंगेश. हा, मयूर आणि मंगेश. त्यांना म्हणजे असं खोटं कधीच पटलं नाही आजपर्यंत. हा, मग ते राव खोटं ओळखाय पण एक्सपर्ट असतील किंवा कोण खोटं बोलतंय काय, खोटं बोलतंय हे लगेच ओळखतात ते. लगेच ओळखतात. कारण साध्या भाषेत सांगायचं म्हणलं ना तर एकदम सापमानाची ती दोघ आहेत. साप म्हणायचे. हा, त्यांच्या मनात कधीच कोणाबद्दल कपट नाही, खोट नाही, पाप नाही, काहीच नाही. काहीच नाही. बरोबर. अशा काही गोष्टी झाल्या असतील की तुमच्या तिघांमध्ये तुम्हाला पण एकामेकावर कधी सेल्फ डाऊट आला असेल किंवा जसं आमचं मोहितचं माझं प्रॉडकास्ट झालं होतं हा, तर आम्ही डिस्कस केलं की नाही का, की आम्ही काय झालं होतं विषय की बरेच लोकांनी म्हणजे कारस्थाने केली होती बर. आणि अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे निसर्गाने घडवून आणल्या होत्या आमच्यासोबत. युनिव्हर्स नाही का, निसर्ग म्हणतो की आता म्हणलं होतं की राव बास करावं नाही का, पण तरी आम्ही त्या गोष्टींवर टिकून राहिलो. बाबा ही गोष्ट आहे नाही का, एकमेकाला सोडायचं नाही की बाबा आपल्या लाईफ टाईम पर्यंत शेवटपर्यंत आपली साथ राहणार आहे. हो, असं काय झालंय का तुम्ही? असं झालंय म्हणजे कसं, आता समजा तुम्हाला एक उदाहरण देतो हा की समजा आता आपण एखाद्या ठिकाणी आहे, बरीच मुलं आहे. एक दिवशी आम्ही असंच एका ठिकाणी गेलतो. तिथं आमच्या गल्लीतली बरीच मुलं होती, बाहेर गावी होतो आम्ही. हा आणि तिथं जरा कचकच झाली बरं. मित्रांचे दुसऱ्या दुसऱ्या मुलांबरोबर, दुसऱ्या ग्रुप सोबत. हा, दुसऱ्या ग्रुप सोबत. तर जी बाकीची जी होती ना ती पळून गेली सगळी. मग तुम्हाला लक्षात आलं की भित्री कोण आहेत? पण ही दोघं ना ते अजिबात आली ना, ती पण माझ्या संग तिथंच थांबली. म्हणजे माझी नव्हती भांडणं झाली, दुसऱ्या मित्राची झाली आमच्या. पण आमच्या तिघांच्या व्यतिरिक्त तिथं कोणच थांबलं नाही त्याच्यापाशी. बाकीचे सगळे गेले पळून. म्हणजे कसं, ती म्हणजे काय आमची एवढी जवळची मित्र नव्हती. पण ग्रुप असतो. इकडली तिकडली होती, लय पण म्हणजे अशी जवळची नव्हती आमची मित्र. ती अशीच होती इकडली तिकडली. आणि पैशाच्या बाबतीत म्हणलं तर आता समजा एखाद्या व्यक्ती कोणता आपण म्हणजे एखाद्या व्यक्तीनं आपल्याला पैसे देणार आहे आणि ते आपल्याला माहित नाही किती देणार आहे, किती नाही, किती ठेवलेत, किती नाही. बरोबर. त्यांनी जर त्या मयूरकडे किंवा मंगेशकडे 5,000 रुपये ठेवले ना मला द्यायच्यात म्हणून, आणि ते मला माहित नाही की किती ठेवलेत ते आहेत ना, कधीच असं करणार नाहीत की म्हणजे नाही वे हे 4,000 ठेवल्यात, हे 3,500 ठेवल्यात. बरोबर. तसं कधीच ते करणार नाही. ते स्पष्ट सांगणार की हे 5,000 रुपये हे तुला द्यायला सांगितलेले हे ठेवलेत तुझ्याकडे ठेवलेत. हा, म्हणजे कधी जरी त्यांचं तुम्ही परीक्षा घेतली का नाही, कधी पण घ्या. मी तर काय म्हणतोय, कधी पण घ्या त्यांना झोपेतनं उठवून किंवा कधी कसल्या त्यांच्या पडीच्या काळात म्हणा, चांगल्या काळात म्हणा, तर कधीच ते तुम्हाला असं वाटणार नाही की ही दोघं का म्हणजे असं नाही का खोटं बोलतात किंवा फ्रॉड करतात का. तसलं काय नाही. काय आहे ते सरळ सत्य, काय असेल ते सरळ सत्य. बरोबर. आणि ते हॉटेलच्या म्हणजे किस्स्यावर येतो माघारी. आता तुम्ही 4 जण थांबला होता नाही का, मग तिथं काय झालं नक्की, भिडाभिडी झाली का समजा? आता हॉटेलचं जाऊ दे, तुम्हाला दुसरा एक किस्सा सांगतो. तो फाउंडा घाट म्हणून, फाउंडा घाट बरं, त्या कोकणातला कणकवलीच्या तिकडं. बरं, तिकडं आता मयूर एक होता माझा मित्र, मी नव्हतो तिथं, आणि बाकीची मुलं होती सगळी दुसरी आमच्या गल्लीतले. तर तिथं झाली जरा एका सरपंचाचं बरं कचकच. बर, सरपंचासोबत. हा, त्यांना थोडीच माहित होतं की तो सरपंच आहे. मला वाटते तो साखर कारखान्याचा चेअरमन होता, सरपंच नव्हता, चेअरमन होता. आणि ह्याच्या अगोदर किती जण होता तुम्ही त्यावेळेस? एक 8 जण असतील, 7-8 जण. तिथं काय झालं, त्या गाडी आडवी मारण्यावरून झालं विषय. तर मग आता काय थोडीफार ड्रिंक वगैरे केली असेल कोणी, काय त्यांनी किंवा ह्यांनी कोणी काय, तो उतरला. ह्यांना वाटलं साधारण माणूस आहे, ह्यांच्यातल्या एकानं दिला ठेवून त्याला 2. बर, न काय बोलतो. हा, त्याला बाचाबाची झाली थोडी, गाडी काढवी मारली. ह्याचे आता किती काय केलं तर ती लोकल आहेत तिथले, प्रॉपर आहेत. बरोबर, प्रॉपर आहेत. तर मग दिले ठेवून 2. मग त्याच्यावरून बाचाबाची झाली, परत त्याला मारला त्या चेअरमनला, छातीत लातान बितान घातल्या. आणि मग ते म्हणला दाखवतो तुम्हाला बरोबर. आता ही बसली गाडीत, ती गेला गाडी घेऊन, गाडी साईडला दाबली. त्यांनी फोन केला, पटापटाच अख्खं गावच तिथं आलं. काय म्हणतो? हा, गावातच ते किस्सा झाला. गावात लोक लगेच येतात. हा, गाव आलं की पाळफळी. आता एक जणाची होती स्कॉर्पिओ, त्याला काय स्कॉर्पिओ सोडून जाता येत नव्हतं. पण बाकीची झाली पाणी.
हा पण तिथं पण मयूर थांबलेला त्याच्यावर. त्या मयूर पण पळून जाऊ शकत होता हा पण तो काय गेला नाही पळून. हम्म, का तर त्याने विचार केला ना हम्म. हे एकटाच कसं काय मार खाणार इथं. बरोबर त्याची गाडी म्हणल्यावर त्याला गाडी जर पिटवून दिली तर केवढ्यात पडायचं. मग आणि ती गावकरी म्हणत होती ती गाडी पिटवून द्यायची. गावकरी म्हणत होते. हा बर एवढी चिडलेली ती. बरोबर आणि सगळी म्हणजे अशी पळापळ झाली पळून गेली. एक जणाला तर अशी मारत होती हम्म, 4 जण अशी धरायचे. हा इकडे एक हात तिकडे एक हात तिकडे एक पाय तिकडे एक पाय असं वर फेकायचे आणि सोडून द्यायचे. वर फेकून टापा टप खाली. आणि मयूरला पहिल्यापासून कसं जरा व्हायचं इथले अवघड ठिकाणाचं लागल म्हणून तो लय तिथं हे करतो म्हणजे घाबरतो सारखं. त्याचं तिथं लक्ष असतं हा. अवघड जागेचं तिथं लागू नाही म्हणून. लागून हा तर आता मयूर हायटेड आहे जास्त तर त्यातनं पण एक कोणतरी असं मागणी याचं मयूरच्या हा. आणि डायरेक्ट खालनं अशी म्हणजे ज्याची भीती होते का ना तीच करायचं ती मागणी याचं. त्याला पुढलं कोण मारतच नव्हतं ना हाईट असल्यामुळं. हो बर त्याच्यामुळं गपचूप मागणी याचं ते एक जण कार्यकर्ता आणि दोन्ही पायांच्या मधनं अशी हात घालून डायरेक्ट बुकी अशी मग सांगत होते आम्हाला. ते इतकं आम्ही हसलेलो का नाही त्यावेळेस म्हणजे बेकार पण वाटत होतं. आणि लय गावकरी पिसळलेले हे त्यासलं चेक नाकेत काही जण लपलेली. मग कशी तरी ते पळत पोलीस स्टेशनला गेली. हा मग पोलिस आली. पोलिसांनी त्यांना समजावलं म्हणजे शांत केलं गावकऱ्यांना आणि ह्यांना वाचवलं. नाहीतर कदाचित लय बेकार झाला असता स्टंट त्यावेळेस. मग काय मग नाही ते गाव आता कसं आहे, कारखान्याचं हे म्हणलं चेअरमन आहे म्हणलं ते लोक सोडत नाहीत. हा त्यांनी सांगितलं की बाबा हे करा मग काय लोक ऐकणार त्याचं. तो काय करायचं. खरं ते दोघच पाहिजे तिथं बोलायला किस्सा सांगायला की काय झालं. दोघं पाहिजे दोघं. मंगेश आला का नाही हा. मग अजून व्यवस्थित किस्सा सांगता येईल तो. त्यावेळेस तू होता म्हणजे मी नव्हतो ना. तिथं नव्हतं का. नव्हतो तिथं. मग त्यावेळेस एक असतं बरं का एक डेअरिंग असते एक हम्म नाही का. त्यावेळेस एज किती होतं किस्सा झाला त्यावेळेस 20-22 वय 20-22. असेल. हा मग चालतंय मग काय यंग यंग तरुण रक्त. हॉटेलमध्ये झालंय कधी हम्म कारस्थान. झालंय की एकदा आम्ही एका सरांच्या लग्नाला गेलतो इकडं महूदला. बर मग आणि तिथं काय झालं बसलो आम्ही एका बारमध्ये गेलो सगळेच बसलो प्यायला. बर आणि फुल सगळे वायबल झालते. मग आता काय करायचं काहीतरी टेन्शन आलं मंगेशला. कशावनं तरी खटाकलं. तर मग मंगेशनं काय केलं ते ग्लास असतात ना तिथं हो हो जी ग्लास फोडायची घाई घेतली. ठपाठप टुगळी तिथली माणसं पळून गेली त्या बारमध्ये बसलेली. बर तो मॅनेजर पण घाबरला. हा मंगेश म्हणजे लय टेन्शन आलं मंगेशला. मग आमच्याकडून तर त्यांनी पैसे बी घेतले नाहीत त्या मॅनेजरनं. हा अहो नाही म्हणला जावा तुम्ही. थोडंसं पुढं आलो तिथं डिस्कस चाललेलं. अरे कशावनं झालं हे काय झालं ते झालं हे झालं. तर मग एक जण लागला रडाय. जास्त हे झालं तर ड्रिंक त्याला. मग रडायला लागला तो. मग त्याला समजावायला दुसरा जण गेला. ते म्हणला करडतोय यार. म्हणला मला का असं करतात तसं करतात. हा. मग तो पण रडायला लागला. परत त्याला तिसरा समजावं गेला. असं करत 5-7 जण रडत होते तिथं एका ठिकाणी. एका ठिकाणी. फक्त मी रडलो नाही. मी नुसतं बघत होतो हे काय? का रडतात. मला तीच कळत नव्हतं ह्यांनी म्हणजे काहीच कारण नव्हतं रडायचं. पण नुसती रडायची काय ते नशा जास्त झालेली बरोबर त्याच्यामुळं इमोशनल जी रडायची घाई घेतलेली का नाही कोण ऐकत त्या नशीब त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल नव्हता नाहीतर मी शूट केलं असतं ते. आता हे कळालं पण ते आता मंगेशला विचारत होती ना की बाबा काय विषय झाला ते सांगितलं का नाही. नाही ना त्याला काय टेन्शन आलं डोक्यात. कोण ते ड्रिंक करूनच काहीतरी झालं त्याचं काहीतरी डोक्यात टेन्शन आलं. बरोबर आता त्याला भेटल्यावर कळलं की नक्की काय विषय काय होता. झालं नक्की नक्की काय झालं. आता विकास भाऊ हा आता बघ की म्हणजे आता जी मुलं आहेत आता तू डोळ्याखालनं बघितलं असतील 1 ते 18 वर्षाच्या मधली पोर तर त्यांना तू काय सांगशील की बाबा तुझी जी लहानपणी म्हणजे त्या आता 18 वर्षात मध्ये तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे तुझ्या अनुभवानुसार तुझी. ज्यावेळेस मी 18 वर्षाचं होतो का नाही त्यावेळेस असली साधनं नव्हती काय मोबाईल वगैरे काय. हो त्याच्यामुळं आम्हाला कसं खेळ ह्याची आवड जास्त असायची. खेळणे बिळणे म्हणजे असं फिरायला जाणे किंवा सुट्ट्या लागल्या तर सुट्टीत कामाला जाणे असं आम्ही करायचो. पण आता का आजकालची पिढी कसं आहे आजकालची पिढी 18 वर्षाच्या आत त्यांना मोबाईल मिळतात. बरोबर आणि मोबाईलचा
उपयोग म्हणजे कसा आहे, जर चांगला उपयोग केला तर चांगला आहे मोबाईल आणि वाईट उपयोग केला तर वाईट आहे. म्हणजे मोबाईलला आपण पूर्णपणे वाईटच म्हणू शकत नाही, म्हणू शकत नाही. कारण बऱ्याच गोष्टी मोबाईलमुळे आपल्याला शक्य झाल्यात न होणाऱ्या गोष्टी बरोबर. आताच्या घडीला. मग त्याचा मला एवढंच सांगायचं आहे, त्या 18 वर्षाच्या मुलांनी आहे का नाही, त्या मोबाईलचा योग्य त्याचा वापर केला पाहिजे आणि योग्य तेवढाच वेळ, त्याला दिला जास्त वेळ देऊन पण काय उपयोग नाही. कारण इतका वेळ पोरं त्या मोबाईलमध्ये गुंतलेले असतात, ते गेम खेळ काय कर इंस्टा ह्याच्यावर त्याच्यावर कंटिन्यू, त्याच्यामुळं त्यांचे असं मैदानी खेळ ही ती सगळं विसरून गेलेत. ऍक्च्युली विसरून म्हणजे खेळतच नाहीत ते. बरोबर नाही खेळत आता. फक्त ती मोबाईल आणि त्याच्यावरनं मग काय वेगळं अश्लील गोष्टी वगैरे, मग त्याच्यातून वाईट मार्गाला जातात. आणि जी मुलं त्यांना माहिती आहे की मोबाईल मधून काय चांगलं घ्यायचं आणि त्याचा कशासाठी उपयोग करायचा आहे, त्यांच्यासाठी चांगला आहे मोबाईल. म्हणजे असं पण पाहिजे की बाबा मोबाईलचा कसा तुम्ही चांगला वापर करायचा, किंवा कसा लहान मुलांनी पण नाही का मोबाईलचा तुम्ही आई वडिलांना असं बी प्रोग्राम पाहिजे की एखादा की कसं लहान मुलाकडनं बाबा त्याचा चांगला यूज करून घ्यायचा, त्याला कसं शिकवायचं की चांगलं यूज कर. जे काही चांगलं घेता येईल तेवढं चांगलं घ्या ना तुम्ही, त्याच्यात चांगल्या गोष्टी पण भरपूर आहेत ना, पण तुम्ही त्या गोष्टी उघडतच नाही. तुम्ही नको त्या गोष्टी उघडताय, नको त्या गोष्टीतच तुम्ही वेळ घालवताय. त्या इंस्टा त्या ह्याच्यात ती पबजी फ्री फायर काय असतील ते गेम खेळत असतो. आणि मग आता कसं झालंय की 10 वर्षाच्या पोरांपासून 8 वर्षांच्या पोरांपासून सगळ्यांना ती तसलं मोबाईलचाच नाद लागला आणि ते मोबाईल घेऊन बसतात. मोबाईल घेऊन बसतात, त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास पण राहतो, खेळ खेळत नाहीत आणि चिडचिडपणा वाढतो जास्त. आई वडील वरडले की, एक तर मी व्हिडिओ बघितला, एका आईनं मोबाईल घेतला हिसकून म्हणून त्या पोरानं बॅट डोक्यात घातली आईच्या, जागेवर आई मिली मोबाईलमुळे. एक मला वाटतं 5-7 वर्षाचा मुलगा असेल, 7 ते 8 वर्षाचा मुलगा, 7 ते 8 वर्ष. मग एवढं ती चिडचिडपणा वाढलाय मुलांचा. आणि म्हणजे काय झालं विकास भाऊ, आता ही म्हणजे माझं बोलणं होतं बरेच पोरांसोबत आणि ऑब्झर्वेशन पण असते, नाही का, ही 15 वर्षाचं पोरग आहे, 18 वर्षाचं पोरग आहे, 24 वर्षाचं पोरग आहे, 28 वर्षाचं पोरग आहे, ह्यांचं काय चाललंय काय नाही का. तर आता जे डॉक्टर साहेब आले होते पॉडकास्टमध्ये, स्पिरिच्युअल पॉडकास्ट, त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं होतं की आताची लहान पोरं आहेत ना, म्हणजे समजा आई काम करते, पोरग लय बारक आहे, तर त्याला चूप करण्यासाठी ती मोबाईल लावून देते, व्हिडिओ लावून देत, आणि हीच आदत पुढे वाढत जाते. पोरग चिडचिड मोबाईल मागतं. मग त्याच्यावर आमचं डिस्कशन झालं की तेव्हा मग मी म्हणलं की ह्याच्यावर मार्ग काय आहे की आपणच, मुलं आपल्याला बघून शिकतात, आपणच जरा मोबाईल साईडला ठेवून मुलांना थोडासा टाइम दिला पाहिजे, थोडंसं पुस्तकांसोबत गाठ घालून दिली पाहिजे, चित्र दाखवली पाहिजे. आता आजकालची कॉलेजची मुलं मुली तरी ती बिघडलेत त्या मोबाईलमुळे. आता आम्ही कामातच असतो ना, रोज सकाळी 6 वाजल्यापासून आमचं काम चालू असतं, तर आम्ही बघतो येता जाता की इतक्या मुली त्या स्टँडवर जर उतरल्या ना, तिथनं जी बोलणं चालू असतं त्यांचं फोनवर, कॉलेज पर्यंत जाऊस तोपर्यंत बोलणं चालू, आणि लय म्हणजे वेगळं वळण लागलेलं आहे. त्यांचे आई वडील कष्ट करतात, त्यांना शाळा शिकवतात, मुलगी शिकली प्रगती झाली अशी म्हण आहे ना. मग त्याच्यासाठी आता आजच्या युगात तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. बरोबर, शिक्षण हे घेतलंच पाहिजे. बाबासाहेबांनी पण सांगितलंय, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मग एवढ्या आपल्याला सगळ्या सुखसुविधा आहेत, सगळं आहे आपल्याला. पूर्वीचे कसं लोकांना एसट्या नसायच्या, काय नसायचं, त्याच्यातून पण माणसं काही ना काहीतरी ऍडजस्ट करून शिक्षण घ्यायचे. पण आता सगळं अवेलेबल आहे. पण या मुलींना जाण नाही की बाबा आपले आई वडील आपल्याला कशासाठी कॉलेजला पाठवतात. कॉलेज लाईफ आहे, कॉलेज लाईफ करा ना, एन्जॉय करा मस्त पैकी कॉलेज लाईफ. तुम्ही असं करू नका की जेणेकरून 4 माणसात तुमच्या आई बापाची मान खाली जाईल, किंवा त्यांनी लहानपणापासून तुम्हाला लहानाचं मोठं करताना काय कष्ट असतात ते त्यांना माहिती. बरोबर, ज्यावेळेस आपण बाप होतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्या आई बापांनी आपल्याला कसं लहानाचं मोठं केलंय. त्याशिवाय आपल्याला ते कष्ट कळत नाही. आणि आजकालच्या मुलींना तसलं काहीच राहिलेलं नाही. पोरं तसली ते गाड्या घेतात, जोरात इतक्या गाड्या चालवतात, ऍक्सिडेंट इतकं जे प्रमाण वाढलंय ऍक्सिडेंटचं. मग आणि ते गाड्या निघल्यात काही ती स्पोर्ट बाईक केटीएम वगैरे, त्या तसल्या स्पोर्ट बाईक इतक्या जोरात चालवतात ती पोरं. आणि तसल्या ह्याच्यात त्यांचं होतंय ते होते, पण समोरच्यांचं पण नुकसान होतंय ना, ज्याला धडकतोय त्याला. आणि हे मुली पण आजकालच्या म्हणजे कसं, सगळ्याच नाहीत पण काय 100 80 मुली इतक्या वाईपट झाल्यात म्हणजे नाही का, मोबाईलमुळे. कंटिन्यू मोबाईलवर सारखं त्या मोबाईलवरच बोलणं,
आणि आम्ही बरंच बघतो मी रोज. इतकं बेकार वाटतं ना मला, म्हणजे असं वाटतं की ह्यांच्या आई वडिलांची ह्यांच्या कोणत्या अपेक्षा काय असेल, आणि की बाबा आपली मुलगी कॉलेजला जाते, कॉलेजला गेली तर चांगलं शिक्षण घेईल, चांगलं म्हणजे एखादी पोस्ट काढेल किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी कामाला लागेल, बरोबर चांगल्या ठिकाणी तिचं लग्न होईल, तिचं चांगलंच बघण्यासाठी आई वडील झटत झटत असतात ना. असतात, बरोबर. त्यांची पण स्वप्न हा, असतात, त्या अपेक्षा असतात. पण ह्या मुले आहेत ना भलतच करून बसतात या मोबाईलच्या नादात. आता जाऊ दे, काही सांगायचं, ती सगळी दुनिया बघतेच काय करतात आणि काय नाही ते. आणि मी ऑडियन्सला म्हणजे एक गोष्ट सांगणं इच्छितोय की विकास भाऊचं आणि माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही मोबाईल यूज करा, काय हरकत नाही, पण ते एक लिमिटमध्ये. एक बाहेरी दुनिया पण आहे. आता विकास भाऊंले एक महत्वाचा म्हणजे बोलता बोलता मुद्दा काढला, बोलून गेले. काय होतं, मी बस स्टँडवर बघतो, गावातली बस स्टँडवर तुम्ही कधी रोडनं जावा, शहरातल्या बस स्टँडवर जावा, बोलणं कमी आणि ते फोन काढून स्क्रोलिंग चालू असतं. तिथं लिमिटमध्ये थोडंसं राहावं. आता कसं आहे, ब्रॉडकास्ट घेण्याचा बी उद्देश असं आहे की बाबा आता ह्या लोकांनी मोबाईल दुनिया बघितली नाही, त्याच्यानंतर मोबाईल भेटला नाही, त्यामुळे ती माइंड फ्रेशनेस माहिती आहे त्यांना की माइंड कसं फ्रेश राहतं, कसं ऍक्टिव्ह राहतं माणूस, आणि कसं एक मर्दानापणा येतो. आताची मोबाईलची पोर आहेत एवढी बुळगी आहेत, खरं सांगतो. त्याला म्हणलं ना कोणी एक बस इकडे का परत ती नाही का, मग काय कठोरता नाही. आणि ती थोडं असलं पाहिजे, कठोरता बी असली पाहिजे, नमते पण असलं पाहिजे, प्रेम पण असलं पाहिजे. आणि आजकालची मुलं म्हणजे कसं मोठ्या माणसांना कसलाच रिस्पेक्ट देत नाहीत, नाही देत, आरोजवर बोलतात. त्यांना काय सांगायला गेलं तर डायरेक्ट म्हणतात ते तुझं काय संबंध आहे, तुला थोडी माहिती आहे, हा तुझं तू बघ, असं सांगतात. आता पूर्वी आम्ही आमच्या गल्लीतलं जरी कोण असला माणूस तरी नुसतं त्यांनी बघितलं तरी आम्ही डायरेक्ट घरी पळत जायचो, एवढं म्हणजे रिस्पेक्ट. आणि अजून पण आम्ही तसंच रिस्पेक्ट करतो मोठ्या लोकांचा. हा, आम्ही ह्यांच्यागत नाही करत असं, म्हणजे नाही का हे जाऊ दे, ह्याला काय बेचय, हे कोण आहे, असले असतात काय जण, ते असतात, त्या ओव्हर असतात काय. आणि काही मुलं अशी पण आहेत, आता मी नाव घेत नाही, आहेत. आता जी लहान लहान मुलं असतात, समजा 5 वर्षाचे, 7 वर्षे, 8-10 वर्षाच्या पटीतली मुलं, तर त्यांना मोबाईलमध्ये काय पण दाखवायचं, त्यांना काही पण शिकवायचं, म्हणजे लहानपणापासून त्यांच्या डोक्यात काही ना काहीतरी घाण भरायची. बरोबर. हा, आणि मग ते दाखवून लावायचं त्यांना, खराब करून. मग त्या मुलाच्या डोक्यात तसलं एवढ्या लहानपणी तसल्या घाण गोष्टी गेल्या की त्याचा विचार पण तसलेच होत जातात. बरोबर. आणि मग ते जरा त्याला वेगळं वळण लागतं, आणि त्याला किती जरी काय सांगितलं, काही चांगलं सांगायला गेलं तर त्याच्या डोक्यात लवकर ते जात नाही. जे त्यांनी काही सांगितलेलं असतं, दाखवलेलं असतं, हा डोक्यात फिरत राहतं, त्याच्यातून लय बेकार म्हणजे आता हे होतंय कंडिशन लहान मुलांची. आणि विकास भाऊ, मी कसं बघितलं होतं, मी नाही का नुकतंच मोबाईल आले होते, आणि त्यावेळेस मी बॅचेसला जायचो, तर ठिकाणाचं नाव नाही घेत, तर तिथं काय असायचे, गल्लीतली पोरं एकत्र यायची, आणि आपल्या गल्लीत कसं असतं माहिती, लहान पोरं पण त्यांच्यासोबत पाठवतात, भावासोबत ती पोरगी येतं. तर त्या गल्लीतली पोरं काय करायची, जी मोठी पोरं आहेत नाही का, माझ्या इच्छित किंवा माझ्यापेक्षा मोठी, ते बारक्या पोराला बोलवायची आणि त्याला बिप्या दाखवायची, त्याला शिव्या शिकवायची, आणि म्हणायची म्हण भावाला, म्हण बापाला, म्हण किती वेळा जाऊन, तसलं बरोबर. त्यामुळे ती पोर काय करा, मी आता म्हणजे ती माझ्यापेक्षा आता मी बघतो त्याला की मोठं झाले, पण ती पक्क बरबाद झाले, जेलचे हवा खाऊन आले, चुकीचे नाही का संस्कार, म्हणजे वळण केस वगैरे लागली, ते पुरीला ऑनलाईन छेडतं. आता चुकी घरच्यांची. आता ह्या उगात आहे ना, अशा लोकांकडे पाठवू नका, थोडं घरात ठेवा, दाबून ठेवा, आणि चांगले लोक बघून त्यांच्या मुलं माहितीये का, घरात तरी माणूस किती वेळ मुलाला असं ठेवू शकतो, थोडं तरी ते खेळायचं पोरांच्या, ठीक आहे त्याच्या इच्छा, पोरांच्या त्याच्या इच्छा पोरांच्यात जातात, लोक ओळखून. बाहेरची जी मोठी पोरं असतात ना, त्यांना मेन कळलं, मोठी म्हणजे किती, एक 15-16 वर्षाची मुलं, त्यांना ते कळलं पाहिजे की बाबा ह्यांना असलं कशाला काय शिकवायचं, असलं कशाला काय दाखवायचं. बरोबर. आता मोठ्या, आणि त्याच्याच जाग्यावर जर आपल्याच घरातलं कोण बारकं पोरग असलं, त्याला दाखवचाल का तुम्ही तसं? त्याला नाही दाखवणार, त्याला उलट चांगलं बोलायला. म्हणजे स्वतःच्या घरातल्या पोरांना तुम्ही चांगलं संस्कार द्यायचं, आणि बाहेरच्या पोरांना असं दाखवायचं, हे योग्य आहे का? असं आहे ना. आणि आता विकास भाऊ, तुझ्या ह्या पिरियडवर कामाला लागायच्या अगोदरच्या, म्हणजे लग्न व्हायच्या अगोदरच्या पिरियडवर, तर ज्यावेळेस तू लग्न झालं नाही का, त्यावेळेस काय चेंजेस जसं म्हणजे ऍक्च्युली माझं लग्न 2012ला झालं. मग मी तिथला जॉब सोडला, मुंबईचा हुंडाई मोटर प्लाझा मध्ये होतो, तो जॉब सोडला, आणि इकडंच मग आपलं असं बदली ड्रायव्हर नाही का, बदली ड्रायव्हर ते करत होतं. मग ते करता करता आमच्या तिथे एक भोसले साहेब म्हणून आहेत, ते पाटणला होते. ते कोर्टात होते, सब रजिस्टर का काय ऑफिस असतं. त्यांची विस्टा गाडी होती. मग त्या विस्टा गाडीवर काम लागलं मला. रोज मला पाटण फलटण रोज मी अपडाऊन करायचो. एक
1 वर्ष 1.5 वर्ष केलं, कारण ते रिटायर झाले ना. रिटायर झाल्यानंतर मग ते काम माझं बंद झालं. मग नंतर इथं जगताप सर म्हणून होते हां गिरवी नाक्याच्या तिथं, त्यांची तवेरा गाडी होती. तवेरा. हां, मग त्या तवेरा गाडीचा एक किस्सा सांगतो तुम्हाला, त्या हा, हा. सरांचा. बरं बरं. कदम सर, कदम सर. हां त्यांच्या गाडी होतं कामाला. मला काहीतरी 10,000 रुपये होता पगार त्यांच्या गाडीवर. तर एक दिवस काय झालं, महिना भरलेला माझा. तर मी त्यांना म्हणलं, अहो सर पगार द्या की माझा. तर सर काय म्हणले मला माहिती आहे का, अरे वेड्या तू काय करणार आहेस एवढ्या पैशाचं. मी दुसऱ्या दिवशी त्यांना लिस्ट लिहून दिली, म्हणजे दाखवली. हा का म्हणले हे करायचंय मला, म्हणजे घरातलं सगळं लिहिलं ना, हां. काय संपलंय, काय आणायचंय, कुठं पैसे भरायचे आहेत, लाईट बिल भरायचंय, काय करायचंय, हो. हे सगळं लिहिलं आणि त्यांना दाखवलं. म्हणलं हो का हे करायचंय मला. हां म्हणजे तो इतका जी होता का नाही सर पगार. हा पगार मागितला तर तो मला आता माझा पगार आहे, मी काय पण करील ना, बरोबर. माझा प्रश्न आहे तो. ते आहे ते. तर ते मला म्हणायचं, अरे वेड्या तू काय करणार आहेस एवढ्या पैशाचं. मग त्याला ती लिस्ट काढून दाखवायला लागायची, एवढं करायचंय बाबा मला. तेव्हा पैसे द्यायचे. हा म्हणजे द्यायचं असं, पण ती म्हणायचं रे तसं. हां हां बरोबर. त्याला वाटायचं हे 10,000चं काय करणार आहे असं. जाणून त्यावेळेस माझं लग्न झालेलं होतं, हां. म्हणजे घरी पैसा लागतो ना. लग्न झालेलं. लग्न झालं नाही झालं तरी लागतं, झाल्यावर तर जास्तच लागतं पैसा. हां. तो तसा सर होता. मग तिथं मी केलं थोड्या दिवस काम. तो पण बदली होऊन गेले सर, त्यांची पण बदली झाली. मग त्याच्यानंतर असंच आपलं बदल्या वगैरे करायचो. मग 2017 मध्ये आमच्या आईनं राजीनामा दिलेला. मग आईच्या जागेवर मला लावलं तिथं बरं. नगरपालिकेमध्ये. नगरपालिका. हां, मग तेव्हापासून काही कुठं गेलो नाही मी. इथंच आपलं काम, घर. घर आणि हां, आणि म्हणजे दुसरं असं बदल्या बिदल्या बंद करून टाकलं सगळं. सगळं बंद करून. हां म्हणजे विकास भाऊ, मला कसं म्हणायचं होतं हा. की लग्नाच्या अगोदर माणसाचे विचार वेगळे असतात, हां. नाही का, की असं म्हणजे लग्नाच्या अगोदर म्हणजे कसं माणूस फ्री असतो एकदम, मोकळा. म्हणजे नाही का मोकळा. त्याला किती वाजता घरी गेला किंवा 2 दिवस नाही गेला, एकदा सांगून गेला ना तो घरी आईला किंवा घरच्यांना, वडिलांना, आईला, की मी बाबा इकडे चाललोय, एवढं वेळ लागणार आहे मला. हां, तर ते ठीक आहे म्हणतात. आणि अधूनमधून एखादा फोन करतात की बाबा कुठं आहे का व्यवस्थित, किती वेळ लागेल तुला यायला किंवा किती दिवस लागणार आहेत. पण कसं असतं, लग्न झाल्यावर तसं नसतं. लग्न झाल्यावर 5 मिनिटाला फोन असतो, कुठं आहे, घरी या. म्हणजे लग्न झालं मग असं माणसांना काय वेळेस कसं वाटतं की काय उगाच लग्न केलं नाही का, फोन सारखंच येतात, कुठं आहे या घरी, कुठे आहे. पण त्याच्या मागचं कारण त्यांना कळत नाही की कसं असतं, आपण जिच्याशी लग्न केलेलं असतं ती सगळ्यांना सोडून आपल्यासाठी आलेली असते. तिचं ते आई वडील, तिचं घरदार, तिचं गाव सगळं सोडून ते आपल्यासाठी आलेले असते. मग तिची इच्छा काय असते की म्हणजे नाही का, आपला नवरा आहे का नाही, वेळच्या वेळेला आपलं घरी यावं. हे असं कोणाच्या ह्याच्या त्याच्या संगतीनं इकडं तिकडं भटकू नाही किंवा इकडं तिकडं असं व्यसन वगैरे करत बसू नाही. ह्या काळजीपोटी ते फोन करत असतात सारखे की बाबा कुठं आहे तुम्ही, लवकर या घरी. पण काही मुलांचा असा विचार होतो की लय भीतू बायकोला, आणि ह्याला सारखंच फोन असतात, म्हणजे ह्याची बायकोला याला काय हे करते, छळ करते. पण ऍक्च्युली तसं नसतं. ती नवरा बायकोचं एकमेकांवरचं प्रेम असतं. हां, त्याच्यामुळं ती बायको आपलं सारखं बघत असते की आपला नवरा कुठे गेलाय, येतोय का नाही घरी. मग तिला पण करमत नसतं, पोरा बाळांना करमत नसतं, पप्पा घरी नाहीत मग बोलव पप्पांना, असं पण असतं ना. बरोबर. काय असं नसतं की नवरा बायकोला भीतोय म्हणून लगेच तिचा फोन केला की घरी गेला. ज्या नवऱ्याला त्याच्या बायकोची रिस्पेक्ट असते ना, त्याला म्हणजे तो तिला इज्जत करत असतो ना, तोच नवरा ऐकतो आणि लगेच घरी जातो. आणि बाकीचे जे असतात ना, ती वेगळा अर्थ काढतात की बायकोचा गुलाम आहे, बायकोला लय भीतू. पण ऍक्च्युली तसं नाही. भीतू म्हणजे कसं रिस्पेक्ट करत असतो. हा, नाहीतर मग बायको काय लय जड असते का आपल्याला हाणायला, मारायला, शिव्या द्यायला. पण ते चुकीचं आहे ना. ते म्हणतात ना की घरातली म्हणजे करती बाई जी खुश असेल ना, घर चांगलं राहतं, प्रसन्न राहतं. आणि जर नाही ऐकलं किंवा काय केलं आपण, मग तसं पण करू शकतो. नाही मला अजिबात फोन करू नको, मी येईल तेव्हा येईल. मग त्यात काही प्रेम राहत नाही, काय नाही. घरात चिडचिडपणा वाढतो, क्लेश होत्यात, भांडणं होत्यात, बोलणं चुकीचं आहे. हा, तसं नसतं ना. समजा आपली बायको जर म्हणल्यावर मी जाते कुठेतरी बाहेर आणि मला काय फोन करायचा नाही, मी येईल तेव्हा येईल, मग तेव्हा कसं वाटेल आपल्याला. मग काय तेव्हा तू हात नसतो त्याला नको होईल. हा, 5 मिनिटं दम निघेल का? 5 नाही 2 मिनिटं निघणार, 100 फोन चालू. मग तेच की, हे पण एक पार्ट असं असतं ना. म्हणजे कसं, जसं बायकांना जसं आपल्याला वाटत असतं तसं त्यांना पण वाटत असतं की बाबा यावं वेळच्या वेळेला घरी, पोरा बाळांच्यात वेळ घालवावा,
बरोबर. सारखं असं जाऊ द्या म्हणतात की आता बायका काय सोडत नाहीत का कोणाला, सोडतेस सगळं. ट्रिपला सोडतात, मित्रांच्यात जावा म्हणतात, सगळं करा, हो. पण टाइम टू टाइम घरी या आणि घरच्यांना पण थोडा वेळ द्या ना वेळ तुम्ही. द्या. बरोबर. मुला बाळांना वेळ द्या, बायकोला घरच्यांना वेळ द्यायला नको का? बरोबर बरोबर. आणि आता काम दुनियेत हीच लय मोठं टास्क आहे की नाही का, आपण काम करा 8 तास हा आणि घरच्यांना बी वेळ द्या आणि थोडासा आपल्यासाठी पण वेळ काढा. हा वेळ आणि काढा. त्यात आपली बी काही ते स्वप्न असते बा आपल्याला हे करायचं होतं, ती करायचं होतं, ती कुठेतरी मागं थोडं हा, पडून हा, जातं. पडून म्हणजे जातं. आता मी तर बरोबर आहे. तेच बघतो माझ्या ह्याच्यात. नाही माझं काय, मी कुठल्या तत्वावर चालणारा माणूस आहे, मी मध्यम मार्गावर चालणारा माणूस आहे. म्हणजे म्हणजे बुद्धांनी मी श्रामनेर झालेलो ना, हा त्यावेळेस आम्हाला प्रोफेसर यायचे शिकवायला, भरपूर लांब लांब वरून यायचे. तर त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं की जीवन कसं जगायचं. म्हणजे बुद्धांचेच विचार सांगतात ते. हा म्हणजे नाही का, जीवन कसं जगायचं, या जीवनात जगताना कसं वागायचं, कुठल्या मार्गावर चालायचं. आता तुम्हाला एक सांगायचं म्हणलं तर एक उदाहरण सांगतो. आम्हाला तिथं सांगितलेलं उदाहरण, बुद्धांनी अगोदर काय ठरवलेलं की जोपर्यंत मला ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण खाणार नाही. तर मग त्यांनी तपस्या तशी चालू केली. तर त्यांचं शरीर एकदम असं फक्त सांगाडाच राहिलेला, पण त्यांना काही ज्ञानप्राप्ती होत नव्हती. त्या जंगलातून असं ते गाणे म्हणणाऱ्या हे बायका चाललेल्या, बाया पुरुष असं नाही का, भजने हे म्हणतात ते त्यावेळेस हो. असायचे त्यावेळेस लोक. हा तर ती चाललेली, तर त्यांचे ते गाणं म्हणत चाललेले. तर त्या गाण्याचं बोल काय होतं की आपण जो विणा वाजवतो ना, विणा हा विना. आताच्या काळात म्हणजे गिटार वगैरे काय असतं ते तसलं, पण तो विणा. हा विना. तर त्या विणाच्या जे तार आहेत, तर त्या तारा तुम्ही एवढ्या पण घट्ट करू नका, म्हणजे आवळू नका की जेणेकरून ते वाजवताना तुटतील, आणि एवढ्या पण सैल सोडू नका की त्याचा काही सूरच येणार ना. मग त्या तारा कशा ठेवावं लागणार आहेत आपल्याला? एकदम मध्यम. 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 हा म्हणजे वाजवताना ते तुटणार पण नाहीत आणि सूर पण चांगला येईल. बरोबर. मग बुद्धांच्या डोक्यात ते आलं की बाबा आपलं आपण जर लयच कठोरपणा हे केलं तर आपल्याला काहीच होणार नाही, हा म्हणजे ज्ञानप्राप्ती बी होणार नाही ना, असंच आपण संपणार. संपलं. आणि लय पण डिले राहिलो तरी पण ज्ञानप्राप्ती होणार नाही. मग आपण काय केलं पाहिजे, मध्यम मार्गावर चाललं पाहिजे. मग त्यांनी तपश्चर्या मोडली, नदीला गेले, आंघोळ वगैरे केली. तिथं एक स्त्री होती, ती आली. तिला काय वाटलं एखादा साधू आहे, तिला मुलं होत नव्हतं. तिला वाटलं साधूला आपलं काहीतरी खीरदान वगैरे करावं म्हणजे आपल्याला पुत्रप्राप्ती होईल, हा असा तिचा समज होता. पण त्यांनी म्हणजे आंघोळ वगैरे केली बुद्धांनी, तिनं ती खीर ठेवलेली. त्यातली 2 खिरीच्या वाट्या होत्या, एक वाटी माकड घेऊन गेलं आणि एक तिथं राहिली. बुद्धांनी ती प्राशन केली खीर. मग त्यांचा आत्मा एकदम म्हणजे पुनर्जन्म झाल्यागत झालं त्यांना. हा फील. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की मेंदूला जोपर्यंत ऊर्जा भेटत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही. आणि ऊर्जा मेंदूला कशाने भेटते? अन्नातून. हा मग जर आपण खाल्लं तर मेंदू चालणार आहे, आणि मेंदू चालला तर आपल्याला ज्ञानप्राप्ती होणार आहे. हा मग बुद्धांनी जगाला तो मार्ग सांगितलाय, मध्यम मार्ग. मध्यम मार्ग. हा मग ह्याच्यामध्ये तू विकास भाऊ तू कसं मॅनेज करतो, म्हणजे लाईफ कशी बघतो? लाईफ मी सगळं एन्जॉय करतो, घरच्यांना पण वेळ देतो, मित्रांना पण वेळ देतो. ह्या थॉट नुसार की मध्यम मध्ये नाही का? हा मध्यम मध्येच की, कुठली गोष्ट मी जास्त प्रमाणात करत नाही. कोणतीच गोष्ट? हा त्यामुळे काय विचार? हाच की बाबा जास्त प्रमाणात कुठली जरी गोष्ट केली तर त्याचा उद्रेकच होणार आहे, आणि लय पण डिले राहिलं तर माणसं फायदा घेणार आहेत. मग आपण चालताना तसंच चालायचं मध्यम मार्गावर. मध्यम मार्ग. हा लय पण डिले राहायचं नाही आणि लय पण रश वागायचं नाही. आणि दुनियादारी पण येणार आहे आपण बरं का, हा. शेवटी होतं. पण त्याच्या अगोदर आपण हे विषय करू. हे आपण ह्यासाठी डिस्कस करतोय की बरेच पोरं आहेत ज्यांचं नुकतंच लग्न झाले आता, हा तर त्यांच्यासाठी फायद्याचं राहिलं की जेव्हा त्यांना पहिली मुलगी होती किंवा मुलगा होतो तर त्यांचा काय अनुभव असतो? आता मला ज्यावेळेस पहिल्यांदा मुलगा झाला. आणि 1 मिनिट थांबवतो. हा. हे अनुभव आपण ह्यासाठी पण डिस्कस करतोय की कधी भविष्यात नाही का तुझा मुलगा मुलगी मोठे होतील आणि जेव्हा व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांना लक्षात राहील की माझ्या वडिलांना किती, कारण की आपण नाही सांगू शकत, वडील म्हणून नाही सांगू शकत मुलांना बरोबर आहे की की. माझी फिलिंग काय होती. हा, त्यावेळेस काय झाली ती तुझी फिलिंग काय होती? मी ज्यावेळेस मी गेलो तिकडं सासरवाडीला, बायकोला पाठवलेलं अगोदरच, ते बाळातपणाला पाठवतात ना. तर जाऊन आलो, भेटून वगैरे आलो. आणि इकडं मी रिक्षा होती माझी, ते रिक्षावरती थांबलेलो इथं महात्मा फुले चौकात स्टॉपवरती. बरं. मला काय म्हणजे असं माहित नव्हतं की लगेच दुसऱ्या दिवशीच डिलिव्हरी होईल म्हणून. हा आणि अचानक फोन आला मेहुण्याचा आमच्या की दाजी म्हणले तुम्हाला मुलगा झाला. त्यावेळेस इतकं असं म्हणजे मला असं फिलिंग झालं हा की आयुष्यातलं सगळ्यात म्हणजे भारी फिलिंग आहे ना, म्हणजे तसलं कधीच झालं नव्हतं. ते फर्स्ट टाइम त्यावेळेस झालं, तो फोन आला तेव्हा. फोन आलता हा की म्हणजे एकदम असं वेगळंच वाटलं की
आपण बाप झालोय म्हणजे नाही का, हा आपल्याला मुलगा झालाय म्हणजे मुलगा हो किंवा मुलगी हो, विषय काय आहे की बाप होण्याचा. बाप होण्याचा, बरोबर. की त्यात एक बाप झालो, जबाबदारी आली. हा बाप झालो म्हणलं इतकं भारी वाटलं म्हणजे नाही का, की आपल्याला आता इथून पुढं जबाबदारी ही आपल्या. आणि मग मी काय केलं, पहिल्यांदा गेलो आपल्या ह्याच्यात स्वीट होममध्ये गेलो, पेढे बिडे घेतले, जरा वाटले तिथं स्टॉपवरती हे जरा आनंद झाला ना, बरोबर जरा वेगळ्या फिलिंग असतात बरोबर. जीवनात. आपण पहिल्यांदा ज्यावेळेस बाप होतो का नाही, त्या फिलिंग जरा वेगळ्या असतात. म्हणजे ते असं भावना ज्या असतात ना, आपण शब्दात नाही सांगू शकत. हा शब्दात सांगू शकत नाही, इतकं ते खुश असतं. इतकं मस्त वाटतं का नाही. आणि त्या आता नाही का एकदम खुश झालं. हा तर त्यानंतर काय विचार आले की बाबा मुलगा झाल्यानंतर खुशी गेली थोडं नाही का, खुशीला आपण साईडला ठेवू की आता थोडे दिवस गेले असतील किंवा हातात मुलगा घेतला असेल किंवा मुलगा असेल, थोडे पहिला थोडे दिवस गेल्यानंतर म्हणजे काय विचार त्यावेळेस सुरू झाले, काय परिवर्तन आलं? परिवर्तन म्हणजे जबाबदारी वाढली ना. आता पहिल्यांदा कसं नवरा बायको होतो, परत आता मुलगा झाला, मग त्या मुलाच्या जबाबदाऱ्या, त्याच्या दवाखान्यापासून, त्याच्या त्या लहानपणाच्या खेळण्यापासून, त्याच्यात सगळं म्हणजे नाही का, फ्युचरमध्ये त्याला काय करायचंय काय नाही, कुठल्या शाळेत टाकायचं, कसं करायचं, ते सगळं डोक्यात यायला लागलं. मग हळूहळू बाकीच्या जी गोष्टी आहेत माझ्या ते जरा लांब कमी होत गेल्या. म्हणजे ऍक्च्युली मला फिरायचं लय सवय, आवड आहे लय. मी माझं कसं असतं, जेवढं फिरता येईल तेवढं मला बघायची लय इच्छा आहे, बाहेरची दुनिया ही ती आपल्याला. आपण ह्या पृथ्वीवर जन्माला आलोय ना, तर जिथं जन्माला आलोय तिथंच आपण मरणार आहे हे तर आपल्याला माहित आहे. मग आल्यासारखं आपण काहीतरी बघून तर गेलो पाहिजे ना तिथनं. बरोबर. हा मग असं काय, मग प्राणी पण इथंच जन्माला येतात, इथंच मरतात. मग आपल्याला ती ही दिलेलं आहे म्हणजे नाही का, काय म्हणतात त्याला, बुद्धी दिली. बुद्धी म्हणजे आपल्याला त्या लायकीचं बनवलेलं आहे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर. देवाने त्याला की बनवलंय की आपण सगळं करू शकतो. मग आपण जास्त नाही, पण जेवढं आपल्याला आपल्या परीनं होतंय, आपलं जेवढं नाही का, आपण जेवढं बघू शकतोय तेवढं तर बघू शकतोय ना आपण. बरोबर. हे म्हणजे आपण ज्या ठिकाणी कधी गेलो नाही, मग तिकडे एखाद्या वेळेस जाऊन बघून यावं, इकडे जावं तिकडे जावं, अशी मला पहिल्यापासून लय आवड आहे. आणि त्याच्यामुळे मला पहिल्यापासून गाडी चालवायची लय आवड होती, त्याच्यामुळे मी ड्रायव्हर झालो. मग त्याच्यामुळे मला फिरायचं पण व्हायला लागलं आणि पैसे पण मिळायला लागले. बरोबर. दोन्ही कामं त्याच्यातून व्हायला लागली. मग नंतर जरा मग जबाबदाऱ्या ही वाढल्या की मी जरा ते शौक जरा कमी केले. आणि मग काय आपलं ते चालूच होतं की प्रपंच. बरोबर. आणि लोकांना, ऑडियन्सला सांगतो की हे बापाचं एक लय मोठं बलिदान असतं की तो नाही का तुमच्यासाठी, आपल्या मुलासाठी, की आपल्या बरेच शौक कमी करतो, बऱ्याच गोष्टी कमी करतो. ती विचार नाही का, त्याचं भविष्य बघून. तर ह्याची एक जाण असली पाहिजे. आणि कुठलाच बाप कधीच आपल्या मुलाला बोलत नाही जीवनभर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याच बापाला असे समजा 2 मुलं किंवा 1 मुलगा 1 मुलगी असली किंवा 2 मुली असल्या, तर हे जवळचा आणि ते लांबचा असं कुठल्याच बापाला नसतं. बरोबर. सगळी मुलं सारखीच असतात आई बापाला. बरोबर. आम्हाला आता कळते ज्यावेळेस आम्ही बाप झालो त्यावेळेस. अगोदर आम्हाला पण तसंच वाटायचं की ह्याच्यात लाड करतात त्याच्यात लाड करतात. ते घरात पण ऍक्च्युली ते चुकीचं आहे सगळं. ज्यावेळेस आपण बाप होतो ना स्वतः, त्याच वेळेस आपल्याला कळतं की आपण एकाला असं लाड करतो आणि एकाला असं तिरस्कार करतो, असं काही नसतं. बरोबर. एक मॅनेजमेंट. मॅनेजमेंट असते. एक लहान असतं, एक मोठं असतं. मग आपल्याला माहित असतं मोठं समजून घेईल, लहान जरा समजणार नाही. मग जरा थोडाफार लाड करतो तो आपण लहानाचा, पण ऍक्च्युली दोघांचा पण तसाच लाड असतो. त्यांना ती समजत, मॅच्युरिटी नसते. त्यांना काय वाटतं, त्यांना काय वाटतं हे बारकाय म्हणून ह्याच्यात लाड करतात, बारकाला वाटतं तो मोठा आहे म्हणून त्याच्यात लाड करतात. पण ऍक्च्युली तसं काही नसतं. दोघांवर पण 100% आई वडिलांचं प्रेम असतं. ते आपलं घरघरी कहाणी सगळीकडे तेच चालतं. म्हणजे आता ते ही एक गोष्ट माझी मुलं पण तशी म्हणतात म्हणून मी ते शेअर सांगितलं. आमच्या घरात तिथंच होतं, आम्ही लहान होतो तसंच होतं. आता हे पण एक चेंजेस झाले, अजून काही चेंजेस झाले. लग्न झालं नाही का, मुलगा झाला, आपण शौक कमी करत आलो. मग अजून काय विचार सुरू झाले? विचार म्हणजे अगोदरचं जे जीवन होतं का नाही, म्हणजे आपलं असं नाही का निवांत सगळं रिलॅक्स मध्ये असायचं, ती जरा धावपळ व्हायला लागली. धावपळ म्हणजे आपण असं निवांत 10 वाजता नाही झोपू शकत नाही का. लवकर उठून कुठंतरी वर्दीला जाणं किंवा कुठं काम असलं एखाद्या ठिकाणी तर ते कामावर जाणं. बरोबर. आपल्या मागं आता टार्गेट एकच लागलं की पैसा आपल्याला आणायचाच आहे घरात, काय काय बी करून.
आता आपण होतं त्यावेळेस कसं आपलं काय पण ऍडजस्ट करत होतो आपण, त्याच्यामुळं काय आपल्याला एवढं टेन्शन नसायचं. पण ज्या वेळेस आपल्या खांद्यावर जबाबदाऱ्या पडतात आपल्या बायकोची, पोरांची, त्यावेळेस मग काही करून आपल्याला ते पैसे आणावंच लागतात घरात. मला समजतंय असं, तसं मी म्हणजे कधीच असं वाईट पद्धतीनं कधी कुठला पैसा आणला नाही. जे काय आहे ते कष्टानंच. बरोबर. आणि ह्याच्यावर काय म्हणजे विचार आहेत विकास भाऊ, की काही पोरं असतात ना युट्यूबवर बघून किंवा त्यांना लगेच आमिर बनायचं असतं, पैसा बनवायचा असतात, आणि ते बरेच चुकीचे कामं करतात. हो नाही का? तर त्यांनी ती कामं करू नयेत किंवा आता सांभाळावं ज्यांचे असे विचार आहेत, तर त्यांच्यासाठी तुला काय आता कसं असतं, काय रील स्टार वगैरे असतात, पण ते कसं चांगले व्हिडिओ ही बनवतात, तर त्यांचं चांगलं पण होत असतं. त्यांना वरून पैसे वगैरे मिळतात सगळं. आता सूरज चव्हाणचंच उदाहरण घ्या. सूरज चव्हाण म्हणजे तो पण चांगलं गरिबीतून आता तो लय लांब गेला. पण काय मुलं मुली इतक्या खालच्या तरावर जातात की फेमस होण्यासाठी किंवा हे करण्यासाठी, ते व्ह्यूज लाईक वाढवण्यासाठी भरपूर काय म्हणजे असे घाण व्हिडिओ बनवतात. ती चुकीचं आहे, कारण ती व्हिडिओ सगळी बघत असतात. बरोबर. समाजात चुकीचा संदेश, आणि समाजात पण चुकीचा संदेश जातो. कशावरून पण काय पण घाण व्हिडिओ बनवतात, आणि ती लहान मुलं पण बघत असतात ना. आपण सहज असं युट्यूब चालू केलं तर तिथे येतातच ते, फेसबुक चालू केलं तरी येतं, इन्स्टा चालू केलं तरी तिथं ते येतात. मग त्याच्यामुळे जरा व्हायचं, लहान मुलांना ह्यांना जरा वेगळं वळण लागतं किंवा त्यांना वेगळे संस्कार लागतात. बरोबर. आणि विकास भाऊ म्हणजे एक किस्सा शेअर करतो तुझ्यासोबत. तर काय झालं होतं, मी पुण्यात होतो, तर एक मित्र होता आपला, नाही का, तिथे पीजी मध्ये राहायचो, त्यावेळेस मित्र झाला होता. तर काय झालं, त्याला पैसे कमवायची लय हौस होती. एज होतं 17-18च्या मध्ये होतं, आणि पैसे कमवायची लय हौस असल्यामुळे काय झालं, तर स्टॉक मार्केटमध्ये आला. स्टॉक मार्केटचं अगोदरच कळलं होतं, नाही का. घरात ना आला, औरंगाबादचा होता, औरंगाबादमधून पुण्यामध्ये आला. त्याने काय केलं की तिथल्या पोरांना, म्हणजे पीजीवर राहायचे, आता पीजीत मी जिथं राहायचो ना, तिथं सगळे आपली फलटणचीच मित्र होती, सगळे आयटीत काम करणारेच, नाही का. मोहित वगैरे, शुभम वगैरे होते. तर आता माझं कसं, आपण दुनियादारीत फिरलेलो माणसं, आपल्याला कळतं की बाबा समोरचं काहीतरी चुकीचं आहे, काहीतरी गडबड आहे. तर त्यांना ते समजलं नाही लवकर. तर त्यांनी काय केलं, त्या मुलाने काय केलं की यांना, नाही का, की जॉब लागलाय असं तसं, नाही का. आणि त्यांना सांगितलं की मी स्टॉक मार्केट करतो असं तसं, नाही का. माझं याचं प्रॉफिट आहे, प्रॉफिट असं दाखवलं की स्क्रीनशॉट दाखवलं, त्यांना रियालिटी नाही दाखवली की बाई मी 10,000 रुपये आज काढल्यात, आणि लगेच दुसऱ्या दिवशी मिठाईचा बॉक्स आणून ह्यांना मिठाई दिल्या. तर त्यांना सांगितलं नाही की तुम्ही पण माझे पैसे इन्व्हेस्ट करा. पण त्यात पोर आहेत जॉब करणार, त्यांनी एवढी दुनियादारी बघितली नाही का, खोटारडेपणा लोक बघितलं नाहीत. तर बरोबर मी जेव्हा घरी गेलतो तेव्हा त्यांनी मिठाई दिली होती पोरांना, प्लॅनिंग करून ठेवलं होतं. मग मी आलो, म्हटलं मिठाईचं बॉक्स कोणाचं आहे, एकच मिठाई राहिली. अरे ते म्हणला, अरे ते शुभम म्हणला होता की बाबा पिकेला एक मिठाई ठेवू म्हणजे मला, त्यामुळे ते एक राहिली होती. निखिलनं म्हणलं काय खुशीमध्ये, कसल्या खुशीमध्ये, ते सांगितलं असं असं. मी विचार केला की आले काय ते गडबड दिसते इथं, नाही का. असलं एवढं आपण बाहेर राहिलोय, पण पैसे आले किंवा ह्याच्या पगार आला, घरी मिठाई देण्याची गोष्ट वेगळी असते. मित्रात कोण देत नाही मिठाई, बरोबर आहे. त्यांना कुठे देणार, त्याला हॉटेलला काय असतं, एखादं बिल देणार किंवा ड्रिंक वगैरे. म्हटलं चल ठीक आहे, म्हटलं काय बोलणं वगैरे, ते काय नाही म्हणलं, ते स्टॉक मार्केटमध्ये त्याला प्रॉफिट झाले असं, त्यामुळे असं. म्हटलं ठीक आहे, म्हटलं काय नाही. म्हटलं मग ह्याने घेतलं पोरांना पट्टीचं, त्यात मी पण अडकलो होतो, मी पण थोडे पैसे दिले, नाही का. बाकीच्या पोरांनी पण पैसे दिले इन्व्हेस्ट करायला. मी इन्व्हेस्ट करायला नव्हते दिले. मला काय सांगितलं की बाबा माझ्या घरी वडिलांची तब्येत खराब झाली, एकदम टॅलेंटेड माणूस होते आमचे वडील, मग पैशाची गरज आहे 10,000 रुपयाची. मग म्हणलं ठीक आहे, वडिलांचं असं इमर्जन्सी असेल, 10,000 दिले. आणि बाहेर एकदम सभ्य वगैरे राहणार बरं का, एकदम म्हणजे बघितलं की ओळखणारच नाही कोण त्याला. आता मॅटर चालू. आता त्याला घरच्यांनी त्याला पुण्यात पाठवायचं कारण काय होतं माहितीये का, त्यांनी तिकडं ते MLM मार्केटिंग माहितीये, 3 बंदे जोडायचे, त्यांना प्रोडक्ट विकायचे. तर तिथे एका माणसाकडनं त्यांनी कोर्स जॉईन केला. त्यांनी त्याला लालच दिलं त्या मुलाला, XYZ नाव नाही घेत त्याचं, की बाबा ये आणि इथं तुला नाही का पैसे कमव, तू स्वतःचा मालक हो, असं तसं. ते MLMचं ती पट्टी पडवून ते डोकं खराब करण्यात आलं तेव्हा. आणि तिथं त्यांनी स्कॅम केले, आणि पाक लोक त्या घरी की बा MLM मधले पैसे बुडाले. आणि जो मेन होते, समजा यांनी 4-10 पोरांकडनं पैसे घेतले, आणि जे मेन आहे त्याला दिले की घे पैसे, कमिशन माझी मला दे. मेन माणूस आहे तो गेला पळून गेला. बाकीचे आता त्या मुलांनी ज्या बाकी फसवले ते त्याच्या घरी, तो स्कॅम झाला. तिथं त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये नाही का तुमचे पैसे इन्व्हेस्ट करतो, तुम्हाला डबल पैसे देतो, टिबल पैसे देतो, नाही का. म्हणजे एका दिवसात 2 दिवसात आज कोण तिथं फसवलं, ती घरी आले. मग त्याला तो मुलगा म्हणला घरी हात जोडून की आता इथनं पुढे मी काय करणार नाही, मला सगळं समजलंय दुनियादारी, आता ठीक आहे. तो पुण्यात आला. पुण्यात आता ही स्टोरी.
आता हे झाल्यानंतर काय झालं, त्याचा प्लॅन होता पैसे घेऊन ह्या सगळ्या पोरांचे नाही का आसपासचे इकडे तिकडचे पैसे बुडवले होते पीजी बदलायचा तो, त्या पीजी पैसे बुडवायचा 10,000 रुपये इकडे यायचा, मग घरच्यांनी पैसे दिलेले असायचे मग काय नाही का. जिथं जॉब करायचं तिथं झोल केला होता, तो जॉब सोडला होता, त्याला फोन पैसे बघा मग त्याकडे असे आले होते 3, 3.5, 4 लाख रुपये त्याकडे गोळा झाले. अरे बापरे. त्या अकाउंटमध्ये स्टॉक मार्केटच्या डेली 20,000 30,000 लॉस करायचा. हा आणि दुसरे बिल्डर लोक आहेत, चांगले चांगले बिल्डर लोक आहेत, ह्यांना झोलमध्ये घेऊन घेतलं होतं आणि याचा प्लॅन होता की महिन्याभरात ह्यांच्याकडनं पैसे काढून इथनं गायब व्हायचं. ह्यांना माझं घर माहित नाही, औरंगाबाद आहे कुठे आहे काय, विषय संपला. आणि त्या देवाची कृपा, त्याचा एक मित्र पुण्यानं म्हणजे घरात भांडणं झाली होती, घरातली त्याला शिक्षणासाठी सोडत नव्हती, मग तक तक करून तो आला होता. तो निकेला म्हणला काय नाही मला माहित, तू मला त्या रूम मोड सोड. अरे ते म्हणला अरे नको, तुझ्याकडे दुसरीकडे ऍडजस्ट करतो असं करतो. तो म्हणला नाही दुसरीकडे कुठं रूम ऍडजस्ट होत नाही. मग मला सांगितलं त्या जे झोल पोरगा आहे की बाबा माझा एक मित्र येणार रूम ऍडजस्ट कर, कारण कळून आहे नाही का त्याचं पोरगं सांगणार लोकेशन वगैरे. मी म्हणलं काय हरकत नाही, थोडे दिवस इथं राहून दे 2 दिवस, मग त्याला मी दुसरी रूम बघून देतो, कारण त्या हिंजवडीमध्ये माझे चांगले कॉन्टॅक्ट बनले होते. मग त्याला बोलावलं 2 दिवसात आणि ते पोरगं एकदम एक नंबर निघालं. हा एकदम इमानदार नाही का. तो बोलणं म्हणला पीके भाई तुझे पता, हिंदीमध्ये पीके भाई तुझे पता नाही क्या इसने क्या कांड किया, म्हणजे अक्कल मी बसल्या म्हणलं काय झालं काय विषय. तो म्हणला अरे उसने बहुत लोगों को गंडा है, पैसे में ऐसा गंडा लगाया, उधर घर पे लोग आए थे, म्हणजे घरातल्यांना 10-1 लाख रुपये भरायला लागले त्यावेळेस. अरे बापरे. म्हणजे ज्यांनी आता हा मोठा होता आणि त्या माग 2 पोरं आणि 1 बहीण होती, त्यांच्यासाठी आई वडील सेव्हिंग त्यांच्यासाठीच करतात, लोकांचे पैसे देण्यात पैसे गेले. मला समजले, मग मी म्हणलं राव बघा म्हणलं. संध्याकाळी मी माझा मोबाईल घेतला, चेक केला, तर त्याने सगळं क्लिअर करून ठेवलं होतं. काही शातीर माणसं आहे, मला काय सापडलं नाही. मग त्याने काय केलं, एक दिवशी एक आमच्या रूम मध्ये एक मुलगा होता, चपळ होता, म्हणजे तब्येतीने एकदम मजबूत होता, बीड साईडचा होता आणि त्याला खेळायचा लय नात, तर त्याकडनं त्याला पैसे काढायचे होते. तर त्याने काय केलं, आणि माझा एक मित्र आहे अजून एक, तो रूमवर आला होता माझ्याकडे, तो स्टॉक मार्केटमध्ये चांगले पैसे कमवतो, जेन्युइन कमावतो तो नाही का. पण तो असं सांगत नाही की एका दिवसात डबल होते किंवा मी तुम्हाला पर्सेंटेज देतो नाही का, 10,000 रुपये दिले की 10% देणार मी तुम्हाला महिन्याचे, 15% देणार, ते असं असतं. तो तसं काय बोलत नसायचा. तर त्यावेळेस त्याने ट्रेड घेतला आणि त्याने काहीतरी 30,000 रुपये बुक केले माझ्यासमोर. तो माझा मित्र होता, पुण्याहून आला होता तो. त्याने केलं मला तू घे ना ट्रेड, तू घेतला का नाही. तो म्हणला मी घेतला. त्याचा स्क्रीनशॉट काढला बरं का त्याने, आणि तो एडिट केला. लोकांना कसा गंडवायचा माहिती का, तो स्क्रीनशॉट एडिट करायचा. समजा तिथं लॉस झाला 15,000, तर तो खोडायचा, ते टूल्स असतात ऑनलाईन बरंच, आणि तिथं 50,000चं प्रॉफिट दाखवायचं, लोकांना दाखवायचं आज त्याचं काय डाव, आणि खाली एवढं प्रॉफिट झालं. तर त्यांनी त्या पोराला दाखवलं, लोक म्हणला प्रॉफिट एवढं झाले. तर मुलं काय म्हणला बघू इकडे माझ्या हातात फोन दे, माझ्या हातात फोन दे. फोन दिला, तर त्याची नजर बघा शातीर चोर कशा असतात, तो बघत होता इकडं. तो स्क्रीनला टच करायच्या आत तिने मोबाईल काढून घेतला, कारण की स्क्रीनशॉट आहे ना, लाईव्ह नाही. ते मला इकडे काहीतरी झोल दिसतोय मला. मी बघितलं, मी मला दाखवून त्याला काय प्रॉब्लेम आहे बघायचं असेल तर. पण त्यांनी ना ते पैसे घेऊन योग्य वेळ साधू नये का ना, मी सांगितलं बाकीच्या लोकांना पण अवेअर केलं असतं तसे. पण माझं फसण्याचं कारण काय होतं, आपण इमोशनल माणसं, आपण म्हणले की मदरला लागतात, फादर ऍडमिट आहे माझ्या कोणतं पण लय जणांनी म्हणजे असं नाही का काही पण असं कारण सांगून लय वेळा, पण आपलं मन हळवं असल्यामुळे आपण काय करतो, असं ते जाऊ दे काय आपल्याला. आता मगाशी ते एक मित्र भेटलेला कार्यकर्ता, मी त्याला मागत होतो पैसे, ते नवरा बायको माझ्याकडे आले 2 जण. तर मला म्हणले 2,000 रुपये लागायचे आहेत, पोरांना वह्या हे आणायच्यात, हे नाही अमुक तमुक. तर म्हणलं ठीक आहे, माझ्याकडे बी नव्हतं, मी दुसऱ्या कोणतं काढून दिलं पैसे. तर ते म्हणले देतो तुम्हाला 1 आठवड्याभरात. ठीक आहे म्हणलं चालतंय. आठवडा गेला, महिना गेला, आता पालखी गेली, तुला सांगतो दिवाळी गेली, आता रमयात्रा आली. मी स्वतः काय केलं, ज्याच्या कोणतं पैसे घेतलेले त्याचे पैसे देऊन टाकलं. टक्केवारी होतं आपलं 10 रुपयानं काय, ते आपलं त्यांना देऊन टाकलं. कुठवर म्हणलं त्यांना पण हे करत बसायचं. मग माझं पैसे आता माझं गुतलं नाही ह्यांच्याकडे 2,000 रुपये. पण जाऊ दे म्हटलं, गरीब परिस्थिती आपलं, तुमच्या ह्याने आपलं जसं तुम्हाला जमल तसं द्या म्हणलं. पहिल्यांदा दिलं त्यांनी 600 रुपये, 1400 रुपये ते देतो मग म्हणलं त्यांना काय सारखं मागण्यात काय अर्थ नाही. त्याच्यामुळे मी ती सोडून दिल्यात. म्हणजे कसं, जर दिलं तर दिलं, नाही तर नाही. का तर ती माझं वैयक्तिक पैसे आहेत, जे दुसऱ्याचं होतं ते मी देऊन टाकलं. म्हणजे आपलं असलं का नाही तर असं काही वाटत नाही. म्हणजे दिलं तर दिलं, नाही तर नाही दिलं तर नाही दिलं. पण ती दुसऱ्याला पुढं होणं लय बेकार आहे. बरोबर, लय बेकार. आयुष्यात माणसानं कधीच कोणाला गॅरंटेड होऊ नये, म्हणजे गॅरंटेड कधीच कोणाला पुढं होऊ नये. का पुढं होण्याला इतका ताप आहे ना, आणि कुठल्याच गोष्टीत
लग्नाच्या बाबतीत ना, पैशाच्या बाबतीत ना, बँकेच्या बाबतीत. पुढं होणं म्हणजे पुढं म्हणजे जामीन जामीन नाही व्हायचं. जामीनदार. जामीनदार, बरं. कधीच सही व्हायचं बरोबर. नाही. हा. अरे असं झालं होतं, आपला एक मित्र आहे साकडवाडी साईडचा, ते कारखान्याचा काहीतरी विषय होता त्या वडिलांच्या वेळेस. हा. तर त्यावेळेस तिथली कारखान्याची कोण जे मोठे ज्यांचा कारखाना आहे ते म्हणले की नाही, ते कारखान्यात काम करायचे त्याचे वडील, ते म्हणले थोडी सहाय्य करा, तुमची जागा आहे नाही का, माझ्याकडे पैसे आले की मी तुम्हाला देऊन टाकतो नाही का. तर त्यांनी ते सहाय्य केल्या. त्यांची काय 2 एकर जागा होती. आता मित्रांनी सांगितलं बरं का मला, आणि तो वडिलांनी सहाय्य केलं, झाला एक कर्ज बाजारी कारखाना आपला माहिती साखरवाडीचा. जमीन अडकली, पैसे नाहीत, कारखाना बंद. हे जाते सारखं त्याच्या घरी नाही का, अहो साहेब, आता त्यांना कसं बोलणार, मोठी माणसं आहेत, त्यांना आरत तुरत नाही बोलतायत, असं कर. आणि यांचं 10-12 वर्ष चाललाय विषय. ते वडील म्हणले कशाला मी जामीन झालो, कशाला काय. मामी तर म्हणत होता आई वडिलांचं नाही का, लोकांची मदत करा आणि हे करा. एक टाइम आहे का नाही, एखाद्याला बाबा जेवण खावण घातलेलं अंगी लागत, आपल्या पदरचं 10-5 हजार दिलेलं अंगी लागत, पण हे नको. कारण इतका मला मोठा म्हणजे अनुभव आलाय त्यातनं, लय कानाला चिमटा घेतलाय मी. आणि हो, ते किस्सा पूर्ण करतो. तो गेला औरंगाबादला नाही का, माझे पण पैसे होते, बाकीचे आपले मित्र नाही का, ते म्हणले राव जाऊन दे, चल गेले, काय हरकत नाही. आणि आपला स्वभाव कसा आहे माहिती आहे की, काटा काढायचा ना तर काढणार, भले ते औरंगाबादला जाऊन होते. मी थोडंसं मुंबईला आपली ओळख होती, त्यांना फोन करून औरंगाबादचे जे नगरसेवक आहेत त्यांना बोलणं केलं. त्यांना म्हणलं मी औरंगाबादला येतोय, असा विषय. ते म्हणले ये बिंदास, म्हणले काय टेन्शन नाही, तुला काय करायचं ते कर म्हणले. तिथे औरंगाबादला येऊन काय विषय. मी औरंगाबादला गेलो पहिले एक वॉर्निंगसाठी नाही का, म्हणलं त्यांच्या घरात जाऊन यावं, नाहीतर ह्यांचं नाही का, ह्यांना बरोबर ह्याला मी करतो म्हणलं माझ्या पद्धतीनं काय. त्या घरी गेलो, घरी नाही का, घरचे जे चाचा होते, फॅमिली होती, सगळ्यांना भेटलो, बोललो नाही का. अक्षरशः घरातली सगळी लोक इमानदार, सगळे लोक इमानदार. म्हणले जे जे मित्र आहेत माझ्याकडे लिस्ट दिली कागद, नाव लिहा, आम्ही त्यांचे पैसे देऊ. म्हणलं ठीक आहे. त्याला त्या पोराला म्हणलं तू असले कामं करतोय, घरांची मान खाली काय असं करत होतं ते पोरग. लय थर्ड क्लास, ते विचार आहेत ना एकदम थर्ड क्लास, म्हणजे ओळखणार नाही बरं का तुम्ही, त्याला बघितलं नाही तुम्हाला असं वाटलं आपल्यातलाच माणूस आहे, चांगलाच माणूस आहे. ती एक कला, एक त्यांच्याकडे कलाच होती. ती आंघोळणीच पडलेलं असते त्यांना, कशा टोप्या घालायच्या, ह्याचं त्याला तसं कसं करायचं, ह्याच्या कुंटे घ्यायचं त्याला द्यायचं, त्याच्या कुंटे घ्यायचं ह्याला द्यायचं, फिरवा फिरवी करायची. बरोबर. पण नसतं ते जास्त दिवस नाही टिकत. आणि त्याला मी लय प्रयत्न केला की एकदा पुण्यात आणा नाही का, पुण्यात आल्यावर नाही का एकदा त्याच्यावर खेळखंडोबा करायचा होता. पण नशीब देवाची साथ नाही का, मला पण साईडला काढलं, त्याला बी साईडला काढलं. कसं होतं, आपण जातो टेन्शन मध्ये काय ते करायला, पण ते कसं असतं रागन भीकमाग. बरोबर. म्हणजे तुम्हाला एक ऍक्च्युली सांगतो, कसं असतं, क्षणिक असतो राग, हा क्षणिक असतो. आपण त्या क्षणात काही पण करायला तयार असतो. बरोबर. त्या रागाच्या ताड्यात. आता समजा आपला एखादा एक मित्र आहे किंवा कोण आहे, तो आपलं पैसे बिशे घेऊन फरार झाला, बरं तो 1 महिना आला नाही, 2 महिने आला नाही, आपल्या डोक्यात राग असतो. पण जसं जसं दिवस वळत जातात का नाही, तसं आपला राग हळूहळू कमी होत जातो. आणि कालांतरानंतर तो जरी आपल्या समोर आला का, तरी आपल्या जी डोक्यात आपण जे ठरवलेलं असतं का नाही, तो पुढे येऊन दिस त्याला कापतोच, मुंडकच उडवणार आहे, असंच करणार आहे. ऍक्च्युली तसं काहीच करत नाही आपण, का तर आपला राग शांत झालेला असतो. त्याच्यामुळे कसं आहे, रागाच्या भरात निर्णय घेणं लय चुकीचं आहे. कंट्रोल पाहिजे. तर कंट्रोल पाहिजे जरा. कसं असतं, कुठलीच गोष्ट ह्या पृथ्वीवर परमनंट नाही, सगळं जे येणार आहे ते सगळं जाणार आहे. जो सजीव पृथ्वीवर जन्म घेतोय ना, त्याला मृत्यू अटळ आहे, म्हणजे कंपल्सरी आहेच, ते जाणारच आहे ते. त्याच्यामुळं कसं आहे, जास्त म्हणजे असं राग बिग आला ना तर जरा कंट्रोल करायला शिकायचं, मनावर थोडंसं शांत राहायला शिकायचं थोडंसं. मग तिथं ते शांत राहिलेलं आपल्या म्हणजे आपल्या चांगल्यासाठीच घडतं. आणि जर आपण त्या रागाच्या भरात काय करायला गेलो तर आता बरीच तुम्ही उदाहरणं डोळ्यानं बघताय. हो, नाही ते आहे, केवढ्यात पडतंय लय महागात. आपल्याकडे फलटण मध्ये उदाहरण आहेत. घरदार म्हणलं तरी घरदार गुत्त अख्खं निम अख्खं आयुष्य माणसाचं जेलमध्ये जात. त्यात खर्च वगैरे ते तर मग ते कसं असतं, जर त्या ठिकाणी जर थोडं शांत थांबलं असतो आणि शांततेत ते मिटवलं असतं तर कदाचित आपल्याला ते दिवस बघायला भेटलं नसतं, तुरुंगाचं जेलचं ह्याचं त्याचं, असं परत वाटून उपयोग नाही ना. बरोबर. मग ज्या त्या वेळेला जे ती क्रिया केली पाहिजे. आणि विकास भाऊ, म्हणजे मी त्याच्या वडिलांना बोललो बरं का, मी सांगतो वडिलांचं काय म्हणणं. वडील मला म्हणले की मी आहे ना, ह्या 2 लहान मुलांसाठी मला वाटलं होतं की मोठा मुलगा आहे ना, हे काहीतरी शिकून थोडं पैसे कमवल, घरात आणेल आणि
थोडंसं एक कॉन्फिडन्स नाही का लहान मुलांवर हा, पण एक परिणाम प्रत्येक पडतो की आईवडिलांची असते की तशी बाबा अपेक्षा आईने तसं. काहीतरी केलं. आणि इंग्लिश एकदम खतरनाक आहे त्याचं. इंग्लिश बोलायचं म्हणलं ना चांगलं बोलायचं. हा म्हणलं असं माझं हे होतं. आणि ह्या मुलांनी आज मी केलेली नाही का 12-1 लाखाची सेव्हिंग हम्म एका दिवसात घालवली हम्म लोकांना. त्याला कशाला ह्याला वाचवायला. मग काय आता मी म्हणलं आता शेवटी काय करू शकतो ह्याला कोण. कसं असतं उलट आता- नशीब म्हणलं तुमच्या मुलावर केसेस टाकले नाहीत किंवा लोक लय वाईट आहे, दुनिया लय वाईट आहे, खराब आहे, पैशाच्या मामल्यात लय खराब आहे, कोणी त्रास नाही का एवढंही केलं नाही, ती नशिबाने वाचले. म्हणजे आता पैसे द्या आणि तुम्ही मोकळं होऊन साईटला. हम्म तर ह्या लोकांचं मी काय ऑब्झर्व केलं म्हणजे माझ्या लक्षात लाईफमध्ये आले की जर कमी एजमध्ये ना विकास भाऊ मुलाची डोकी खराब करण्यात आली, खराब विचार त्यांनी ठेवले, थोडं लाईफ खराब होतं. तर तुझं असं पाला पडला असेल ना फसवड्या लोकांसोबत, फसवलेलं बऱ्याच लोकांना बरं पडलं. एखादा किस्सा की बाबा ते असा डेंजर फसवडा होता बाबा की बाबा फसावडा म्हणजे आता काय तुला सांगायचंय, माझा एक जवळचाच मित्र होता, पण आता त्याचं काही नाव घेत नाही मी. आमची आई ॲडमिट होती बोईटे हॉस्पिटलला बारामतीत. तर मग तिथं अचानक पैसे भरायला लागायचे ना मेडिकलला वगैरे. तर मग असंच आम्ही सोनं वगैरे ठेवलेलं एका मित्राच्याकडं दिलतं ठेवायला. ठेव म्हणलं आणि पैसे तर दिलं त्याच्याकडे, त्यांनी ठेवलं सोनं, पैसे दिलं. आणि कालांतरानंतर काय झालं, परस्पर त्यांनी परत त्याच्यावर पैसे काढले आम्हाला न सांगता. बरोबर ते सोनं. हां तर काढले आणि ज्यावेळेस आम्ही सोनं सोडवायला पैसे घेऊन गेलो त्यावेळेस जरा विलंब लावायला लागला. धमकी, आता ते इकडे गेल्यात, ती पावती नाही, हे नाही, ते नाही. जरा त्यांची कारण आहेत ना, मग स्पष्टपणे सांग की लोकांना पण समजेल की अशा लोकांपासून सावध राहायचं. असं जरा असं. म्हणजे तर काय कारण द्यायचं. जवळचा मित्र होता आणि ते कारण म्हणजे काय द्यायचा, आरती सोडणार नाही आज तिथं, मग 2-3 दिवसानं ते म्हणला या मग सोडू आपण. मग म्हणलं का हे का असं ढकलत चाललाय पुढं. घरची पण म्हणले ना मला, ती सोडवायला पैसे दिलात का नाही सोडवं नाही ते. काय गडबड. मग मी डायरेक्ट त्याला म्हणलं की बाबा घरची माझ्यावर लय बिघडायला लागल्यात, ते आपलं धर पैसे ती दे ना सोडवून, किती झाले एकदाच. मग तिथं गेल्यावर कळलं की आणि परस्पर पैसे काढलेले त्याच्यावर. आणि परस्पर पैसे काढले ते काढले आणि ते जी डाग होते आमचे जे ओरिजिनल जे ठेवलेलं ती डाग पण यांनी मोडलेलं. बर. आणि आम्हाला काय सांगितलं, तुमचं डाग लॉकर मध्ये ठेवायला ते जे मुलगा जातो का नाही त्या सोनाराच्या दुकानातला, ते पोरग सगळं डाग घेऊन गेलाय पळून. कदाचित तसं पण झालं असेल, पण आता त्याने आम्हाला तसं सांगितलं की डाग घेऊन ते पळून गेलाय. हो. बरं ठीक आहे, गेला आमचं, आम्ही पैसे दिलेत तुम्हाला, मग तुम्ही आमचं डाग देणं भागच आहे ना. हे व्यवहार आहे. तर अक्षरशः त्याने नकली डाग दिलं तर पहिल्यांदा आम्हाला. बर. काय सांगू की ही काय तुमचं डाग आहेत म्हणून, म्हणजे तसलंच डाग पण ती नकली. तर मला काही ते जास्त ओळखता येत नाही, सोनं चांदी तसलं. घरच्यांनी ओळखलं असेल. घरच्यांनी लगेच ओळखलं, म्हणजे नकली डाग आहेत सगळं. मग ऍक्च्युली घरची केसच करणार होती, पण म्हटलं जाऊ द्या, कसं आहे चुकून ही असं गोष्टी झाल्या असतील. मग परत तिथं गेलो त्या सोनाराकडे ही, मग ते म्हणले, त्यांनी पावती बघितली, किती होतं तुमचं, एवढं ग्रॅम तेवढं ग्रॅम, एवढं मनी तेवढं मनी. मग त्यांनी ती नवीन दुसरं करून दिलं ते नाही का मनी वगैरे. मग तेव्हा अनुभव आला मला लय बेकार, की ज्या व्यक्तीवर आपण म्हणजे जवळचा माणूस आहे म्हणून एवढा विश्वास ठेवायला जातो. आणि त्याच पिरियड मध्ये मंगेश, तुम्हाला मी मगाशीच म्हटलं, मंगेश असं मित्र आहे की त्यांनी गळ्यातली चेन काढून दिली ती मला, की दर ही गाण ठेव आणि पैसे वापर म्हणून नाही का. बरोबर. आणि ज्या वेळेस तुला वाटेल त्यावेळेस सोड. मग त्या 2 मित्रांच्यात फरक कळला ना. कसं काय विषय, की एक मित्र काय करतोय आणि एक मित्र काय करतोय. बरोबर. एक मित्र गळ्यातली चेन काढून देतोय की ठेव तुझ्या आईच्या इलाजासाठी लागतील पैसे, आणि दुसरा मित्र आहे की त्याच्यावर विश्वास ठेवून आपण त्याच्याकडे सोनं दिलंय, वाईट वेळ माहित असून त्या वेळेचा फायदा घेतोय. मग हा फरक असतो. त्याच्यामुळं माणसं ओळखताना जरा व्यवस्थित ओळखायला पाहिजेत माणसांनी. आणि लगेच ओळखलं पाहिजे. कारण जर देत असेल ना तुम्हाला एखाद्या पैशासाठी नाही का, की देतोच की थोडंसं इथं अडकलं, मग तिथं अडकलं तर काय ते झोलले नाही का. आपल्यासारखे चांगल्या मनाची माणसं काय म्हणतात की असेल की राव त्याला प्रॉब्लेम थोडासा घेऊ, आपणच समजू, आपणच पेशन्स दाखवतो, आपणच थांबतो. आणि इथंच आपली चूक होती. म्हणजे मी माझ्यामध्ये शिकलो की बरोबर आहे की आपण त्याच्यामुळं तर मी म्हणतोय ना की तुम्ही पण लक्षात ठेवा
की जर तुम्हाला आयुष्य जर चांगलं जगायचं असेल तर फक्त मध्यम मार्गावर चालायचं. मध्यम मार्ग बरोबर. तुम्हाला काहीच कमी होणार नाही, म्हणजे नाही का जास्त टेन्शन बी घ्यायचं नाही कुठल्या गोष्टीचं. आणि जास्त म्हणजे एखादा आपल्याला समजा जास्त पैसा मिळालाय म्हणून जास्त लय आनंदी बी व्हायचं नाही, आणि आपला सगळा पैसा गेलाय म्हणून जास्त दुःखी पण व्हायचं नाही. रिलॅक्स राहायचं. हा, पैसा ही पैसा असतो, येतो जातो. बरोबर. त्याच्यामुळं कसं जेवढं तुम्ही मध्यम मार्गावर चालचाल तेवढं फायद्याचं आहे. आणि शक्यतो सत्याच्याच मार्गाने चालायचं असतं. सत्याला उशीर लागतो पण जीत सत्याचीच असते. असं विचार काय ठेवले पाहिजेत चांगली लाईफ जगण्यासाठी? चांगली लाईफ जगण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संगत चांगली ठेवली पाहिजे. संगत, मित्रांची संगत, ग्रुप तुमचा. हा, जर तुम्ही तुमच्यापेक्षा हुशार मित्रांसंग मैत्री करत असाल किंवा तुमच्यापेक्षा जरा टॅलेंट असतो जो शार्प आहे त्यांच्या संग जर मैत्री केली तर तुम्हाला त्यांच्याकडून काहीतरी चांगलं शिकायला मिळतं, काहीतरी चांगलं बनायची इच्छा, त्यांचे विचार पण चांगले असतात, त्यांची जी चर्चा जी चाललेली असते त्या पण चांगल्या चर्चा असतात की आपल्याला हे करायचंय, आपल्याला ते बनायचंय, हे व्हायचंय. आणि जर त्याच ठिकाणी जर तुम्ही वाईट मित्रांच्या संगतीला जर असाल तर तुमची प्रगती होऊ शकत नाही. तुमच्या डोक्यात त्यांच्यासारखेच विचार येतात की आपण इकडं जाऊ, ही करू, ती करू, अमुक करू, ह्या बारमध्ये जाऊ, त्या पबला जाऊ, ह्याच्यात हे करू. मग त्याच्यात तुमचं सगळं विचार बी तुमचं तसंच होत्यात त्यांच्यासारखंच, आणि तुम्ही पण म्हणजे असं बरबादीच्या लाईनीला जाता. मग त्याच्यामुळं जीवनात जर चांगलं जर बनायचं असेल किंवा चांगलं काय करायचं असेल तर तुमची सगळ्यात महत्वाची पहिल्यांदा संगत महत्वाची. हा, ते म्हणतात ना, वाण नाही तर गुण तरी लागतो. बरोबर. हा, मग तुम्हाला जर चांगलं वागायचं असेल जीवनात तर सगळ्यात पहिल्यांदा चांगलं बनायचं असेल सगळ्यात पहिल्यांदा संगत चांगली महत्वाची ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं, आपण जे आताच्या काळात जी ही मोबाईल वगैरे ही जी बघतोय, जास्त वेळ त्याला देतोय, तर त्याला न जास्त वेळ देता की जरा पुस्तक वाचायची पण तुम्ही आवड निर्माण करा. की बाबा थोर पुरुषांची, महापुरुषांची पुस्तकं वाचा. ज्ञान तुम्ही जास्त जेवढं मिळवता येईल तेवढं मिळवा, जेणेकरून तुम्हाला ते आयुष्यात ते उपयोगी पडणार आहे. बरोबर. हे मोबाईलवरचं तुम्ही जे बघत असताना हे रील्स वगैरे अमुक तमुक, ते काय जास्त म्हणजे महत्वाचं उपयोगी नाही. ते काय नाही, ते एक जस्ट टाइमपास म्हणून ते असतं. पण तुम्हाला जेवढं चांगलं महापुरुषांचं ही ते काय विचार ही काय वाचता येतील चांगल्या गोष्टी, त्या गोष्टी तुम्ही घेत जावा. आणि शक्यतो अभ्यास वगैरे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने करत गेला तर चांगले मार्क्स मिळत गेले तर तुम्हाला अजून जास्त त्यात तुम्हाला रस येतो, तुम्हाला अजून जास्त त्यात उत्सुकता वाटते. हां, मग ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत म्हणजे कसं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं की संगत तुम्ही चांगल्या मित्रांशी ठेवा आणि चांगल्या माणसांच्यात राहावा, तर तुम्हाला विचार चांगले येतील आणि तुम्ही चांगले होत जाल. आणि मी विकास भाऊ म्हणजे पॉईंट काढला बरं का, मी बरेच लोकांना म्हणजे बघितलंय की ते मित्र ओळखताना म्हणजे चूज करताना चुकीचे फसतात तिथं, आणि त्यामुळे त्यांची जर अधोगती होत जाते. पण आता म्हणजे जी तरुण मुलं आहेत त्यांना मी पण सांगतो, जसे विकास भाऊ सांगितले सेम तसंच, फक्त वेगळ्या भाषेत, की कॉलेजमध्ये ना तुम्ही एक माइंडसेट ठेवा की बाबा हा बिझनेसमॅनचा मुलगा आहे, फायनान्शियल कंडिशन चांगली, तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये मिक्स व्हा, जाणून बुजून त्यांच्याकडनं शिकण्यासाठी की बाबा काय चाललंय काय नाही, यांचे काय विचार आहेत, काय बातचीत आहे, हे शिकण्यासाठी त्यांची काय स्वप्न आहे ती कशी करणार आहेत. तसं त्यानंतर तुम्हाला हे हेल्प करेल तुमच्या प्लॅनिंगसाठी, मी काय केलं पाहिजे काय नाही. आमचं एकदा बोलणं झालं होतं मोहिसन माझं, म्हणजे आताची जी मुलं आहेत ना त्यांना म्हणजे आई वडील त्यांना आपली परिस्थिती सांगत नाही, त्यांना एका स्वप्नात दुनियेत ठेवतात की बाबा नाही का तू टेन्शन घेऊ नको, आपल्याकडे आहेत पैसे, त्यांना ते ह्यासाठी की बाबा त्यांनी टेन्शन न घेऊन. पण एकदा परिस्थिती सांगितली की मुलगा कसा थोडा मॅच्युअर होतो, त्याला म्हणजे आम्हाला असं वाटलं की बाबा परिस्थिती सांगितली मॅच्युअर होतो आणि त्याला समजते आपली कॅपॅसिटी एवढीच आहे, आपण त्यापेक्षा जास्त मेहनत घेतली पाहिजे, पुस्तक वाचली पाहिजे, नाही परीक्षा दिल्या पाहिजेत, हे कळणं गरजेचं आहे का, सांगणं गरजेचं आहे का. आता तुम्हाला एक सांगायचं म्हटलं ना तर आमच्या कॉलनीतला एक मुलगा आहे शंकेश्वर आईवळे म्हणून. हो. तर तो म्हणजे त्याची पण परिस्थिती काय अशी लई चांगली नव्हती. त्याचे वडील एक्सपायर झालेत, त्याची आई आणि तो राहतो. हो. तर त्यांनी इतकं स्ट्रगल केलं, इतका अभ्यास केला त्यांनी, तर त्यांनी आता जवळजवळ 2-3 पोस्ट काढलेत. त्यांनी मेहनत केली ना, अभ्यास केला ना, तर त्याचं काही ना काहीतरी फळ मिळतच असतं, कारण शिक्षण ही कधीच वायाला जाणारी गोष्ट नाही. शंकेश्वर आईवळे म्हणजे मी पण आमच्या बॅचमेटच आहे, तर तुला त्याबद्दल काय चांगल्या गोष्टी वाटल्या? लय प्राऊड फील होतं मला. म्हणजे आमच्या गल्लीतला एक मुलगा म्हणजे आपला जवळचा एकदम,
तो इतका म्हणजे नाही काय असं गरिबीतून हे ते इतकं त्यांनी स्ट्रगल करून इतकं शिक्षण चांगलं घेतलं, असं कधीच कोणाला वाटलं नव्हतं की ते एवढ्या मोठ्या पोस्टवर जाईल म्हणून. जवळ जाईल. हा, आणि इतकं भारी फील होतं का नाही, लय भारी आहे. अशी बरीच मुलं आहेत आमच्या कॉलनीतले आहेत, आपल्या मंगळवार पेठेतले आहेत, बऱ्याच ठिकाणची मुलं आहेत. म्हणजे आपल्याच कास्ट मधली नाहीत, अदर कास्ट मधली पण आहेत, पण ती मुलं अशी शिकून चांगली मोठी झाली का नाही, इतकं भारी वाटतं का नाही मनात, लय भारी फील होत. कदाचित असं वाटतं की आपली पण मुलं अशी शिकावी आणि अशा पोस्टला जावं. साध्य करा. हा, हे चांगलं वाटणं म्हणजे मी माझ्या मुलांना पण त्यांचं उदाहरण देतो की बाबा असं हे करा, नाही का? की त्यांच्या गत बना, की त्यांच्याकडे लक्ष द्या, ती कशी शिकल्यात. त्यांना असं वाटत नव्हतं का की जावं खेळायला, जावं फिरायला इकडं तिकडं. बरोबर. हा, पण त्यांनी जे केलं ते आता त्यांना किती नाव असतात लोक. बरोबर, ₹5 भेटते. त्यांना, माझ्या पोरांना मी त्यांचा आदर्श देतो की तसं व्हा. बाबासाहेबांचा आदर्श देतो की बाबासाहेबांनी किती कष्ट केलं, किती काय काय केलं. जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं नाव आहे आज. तसं तर होऊ शकत नाही, पण निदान चांगलं म्हणजे इथली जी आपल्या इथली मुलं जी अशी पोस्ट वगैरे काढतात तेवढं तरी करा. बाबासाहेबांसारखं काही होऊ शकत नाही, कारण ते लय ग्रेट, म्हणजे त्यांच्यासारखं होऊच शकत नाही. त्यावेळेचा संघर्ष तसा होता ना, त्यामुळे ते घडले. आताचा संघर्ष वेगळा आहे. हो, आताचा संघर्ष म्हणजे काय, त्यावेळेस किती विरोधी होते त्यांना, मग त्यांनी आज आपल्याला इकडं कुठं आणून ठेवलंय एका ठिकाणी. सगळं सोयीस्कर करून दिलंय. फक्त तुम्हाला शिकायचं आणि पुढे जायचंय, बस एवढंच करायचंय. तरी पण आपली मुलं करत नाहीत. त्याचं जरा वाईज मला खंत वाटतं. आणि ऍक्च्युली मी पण करू शकलो नाही, त्याच्यामुळं मी म्हणजे नाही का, मला तो अधिकार नाही बोलायचा. ते पण एक भाग पडतो. मी जर शिकलो असतो ना तर मी बोलू शकलो असतो, पण मी पण नाही शिकलो. पण हे चांगलं नाही, जास्त बोलत नाही. हे चांगलं की विकास भाऊ, तू तुझा एक्सपिरियन्स साझा केला, तर उद्या एखादा मुलगा तुझं लक्षात घेईल की बाबा मला उद्या अशी खंत नाही वाटली पाहिजे, ती करेल तरी. तर ही गोष्ट चांगली की ऍक्सेप्ट करून शेअर, म्हणजे जे काय खरं आहे ते खरंच आहे ना. आणि विकास भाऊ, मी कसं म्हणत होतो की आता काय नाव घेतलं, मयूर मयूर खरे. मयूर खरे, तू आणि मंगेश, नाही का? आता तुमच्या तिघांचं लग्न झालं असेल मला वाटतं. झाले. मयूर खरे आहे का म्हणजे आता? हो, आहे की, जिवंत आहे ना? हो. तिथं अकलूजला असतो तो. कारण तू म्हणला होता की काय त्यातले हे झाले. नाही, ती वेगळी झाली. ती वेगळी ती शाळेतली नाही का, वर्गातली. तर तुम्ही तिघांनी मिळून असं म्हणजे कुठे फिराय गेलता का, किंवा स्पेशली गोवा म्हणा? गेलोय ना, गोव्याला हे गेलोय की. मग काय तिथला एखादा किस्सा बिस्सा यादगार, किंवा एखादी ट्रिप यादगार, की बाबा बस भाई ही सीन झालं, मजा आली? ट्रिप तशा आमच्या भरपूर छान झाल्यात सगळ्या तिघांच्या. तुमच्या खास तिघांचं असं खास तिघं मिळून आम्ही नाही गेलो कधी कुठं, असं ग्रुपनंच गेलोय. कारण कसं आमचा ग्रुप जरा मोठा होता, एक 10-12 जण असायचो आम्ही ग्रुपमध्ये. मग कुठं जायचं वेगळीचं म्हणलं ना तर मग आम्ही ग्रुपनंच जायचो. आणि मस्त मजा, एन्जॉय भरपूर केला. करायच्या वेळेस तर भरपूर एन्जॉय वगैरे केला, पण नंतर जसं कळायला लागलं तसं मग जरा, म्हणजे आताच्या पिरियड मध्ये म्हणतोय, एवढ्या 1-2 वर्षात? 1-2 वर्षात नाही गेलो कुठंच नाही गेलो. कारण ऍक्च्युली कसं झालं, कोरोना आलता ना. बरोबर. त्या कोरोनाच्या ह्याच्यात त्याला तो पॉझिटिव्ह होता, मयूर. आणि मी पण पॉझिटिव्ह होतो. आणि मयूरचं मग त्या ह्याच्यात जरा वेगळं बेकार कंडिशन झाली. त्याचे ते बॉल जे आहेत तिथले दोन्ही, ते ओव्हरडोसमुळं ते हे झालं जरा. किडनी का? ह्याचे बॉल रे, जॉईंटचे बॉल इथे असतात ते वीक झाले बॉल. त्याच्यामुळे त्याला जरा त्रास झाला. 6 महिने ते एका जागेवर झोपून होता. 6 महिने. मग नंतर हळूहळू कव्हर होता आला. भरपूर ठिकाणी त्यांनी ट्रीटमेंट घेतली. मग नंतर दिल्लीला ट्रीटमेंट चालू केली. मग आता जरा आहे व्यवस्थित, तो चालतो बिलतो सगळं आता सगळं व्यवस्थित आहे. मग त्याच्यामुळं आम्ही कसं झालं, एवढे 1-2-3 वर्ष म्हणजे 2020 पासून अजूनपर्यंत म्हणजे गेलो नाही कुठं असं फिरायला वगैरे. इथून पुढे जाईल. आता डोक्यात आले म्हणजे आता प्लॅन नाही जाणार पुढचे 1-2 आम्ही प्रत्येक वर्षी एक ना एक ट्रिप काढतोच, कुठं नाही कुठं तरी. तेच म्हणजे मला एक विचारायचं होतं बरं का, खास करून. आता मंगेश पण असताना तर काढला असं, पण आता मी काढतो तो विषय की आता समजा तुम्ही ट्रिपला जाता, तर आम्ही शक्यतो का नाही ट्रिपला गेलो ना खाण्यापिण्याच्या ठिकाणी, तर आता आमच्या लेवलची पोरी बार्गेनिंग जास्त करत नाहीत. तुम्ही बार्गेनिंग करता का तिथं? नाही बार्गेनिंगचं नसतं. कोकणात गेलो आपण, कोकणात मासे घ्यायचे, तिथं करावंच लागतं की.
तिथं आता ती तुम्हाला सांगतो 300ची टोपली जर आपल्याला 800ला सांगितली तर मग आपल्याला बार्गेनिंग करावंच लागणार ना. बरोबर बरोबर. तर कोकणातले काय काय रेट तुला माहिती आहेत की बा हो. ते सांगून टाक की तिथं बार्गेनिंग करा तुम्ही हा हा. की ह्या रेटलाच घ्या. आता आपण मार्केटला गेलो समजा, हा. मच्छी मार्केटला वगैरे जातात माणसं सोड वगैरे घ्यायला, सोड सोड सुकीट बोंबील सुकट बोंबील. तर कसं आहे तिथं ॲक्च्युली बाहेरचे जे ती लोक ओळखतात ना, हा हे बाहेर पर्यटक आहेत बाहेरचे आहेत म्हणून. हा मग ते लोक सांगताना म्हणजे तसं जास्त पण सांगत नाही. मी एक असंच उदाहरण दिलं की 300ची पाटी 800ला सांगतात म्हणून. एवढं नाही एवढा डिफरन्स नसतो. पण ॲक्च्युली सांगताना आता समजा आपण बाहेरचं आहे तर मग ते आपल्याला 100-200 वाढवूनच सांगत असतात. मग त्यात आपण बार्गेनिंग करून जास्तीत जास्त किती कमी करतो, 100-150 कमी करतो आणि मग तेवढ्यात ती घेतो. पण कसं आहे त्या लोकांना पण कष्ट जास्त करावं लागतं. बरोबर बरोबर. कोकणी लोक आपण म्हणतो की लका ते आणतात आणि विकतात आणि लई पैसे लावलेत. ॲक्च्युली कसं आहे त्यांचं त्याच्या मागचं कष्ट पण तेवढं आहे. तेवढं आहे. समुद्रातून ते माल काढताना किंवा काय ते आणताना त्यांचा जीव पण जातो त्यावेळेस. म्हणजे जर समजा वादळ आलं समुद्रात, काय खवळला समुद्र, अमुक झालं तमुक झालं, बऱ्याच काही गोष्टी असतात. आणि मग ते आणून पण लगेच विकता येत नाही. त्याला वाळवणं हे करणं त्याला प्रोसेस असतात ना. ते आणल्या तसंच लगेच विकू शकत नाही. म्हणजे तुम्ही 100 रुपये बार्गेनिंग करू शकता. हा 100 रुपये कमी करू शकता. आता समजा 800 रुपये सांगितले तर 700 रुपयाला द्या बाबा. हा असं. हा असं काय काय मी बघितल्यात म्हणजे पोरं आता काय डायरेक्ट निम्यालाच मागतात. हा मग ते नाही तसं. कसं त्यांना पण 2 पैसे मिळायसाठी ते विकत असतात ना. बरोबर. मग त्यांचा पण विचार केला पाहिजे ना. विचार केला पाहिजे. हा मग आपण गेलोय फिरायला म्हणल्यावर एवढा तेवढा खर्च होतच असतो. खर्च होत असतो. आणि सगळ्यात क्वालिटी ट्रिप कुठे झाली की बाबा तिथे गेलो लय मजा आली बाबा, मस्त वाटलं एकदम वातावरण. बालाजीला, तिरुपती कर्नाटक साईडला. हा कर्नाटक साईडला तिकडे. आणि दुसरा अजून म्हणजे आम्ही येताना तसाच रूट केलता. बालाजी तिथून बँगलोरवरून 31ला बरोबर गोव्यात आलतो आम्ही. बरोबर तसा रूट केला. हा इतकं मस्त वाटलेलं का नाही त्यावेळेस. आम्ही ॲक्च्युली जाताना किस्सा काय झाला आता तुम्हाला सांगतो. क्रुझर गाडी ठरवलेली आम्ही. क्रुझरवाला एक ड्रायव्हर होता, चांगला ड्रायव्हर होता. तो काय आम्हाला बोलला की मी लिस्ट देतो ती सामान घ्या, तुम्हाला जी पाहिजे ती बनवून देतो म्हणला ड्रायव्हर. हा बिर्याणी पाहिजे बिर्याणी, चिकन पाहिजे चिकन, जे पाहिजे ते बनवून देतो म्हणला. सगळं मला बनवायला येतं, आचारीच आहे म्हणला मी. मग म्हणलं का एकच नंबर झालं की हा बाहेर खाण्यापेक्षा आपलं आपण सामान घेऊ. हा आणि खाणं पण आपल्याला आपलं घरगुतीच भेटेल ना खायला. बरोबर आपल्या इकडलं आपल्या साईड. कारण त्या ठिकाणी जास्त करून असं चपाती वगैरे काही नसतं आणि तिकडलं ते तसलंच खावं लागतं. इडली सांबर बिंबर काय आहे ते एक्सेट्रा. तर म्हणलं लय भारी झालं मग. तर लिस्ट दिली बाबा आम्हाला, 5 किलो तांदूळ अमुक तमुक सगळं ते जे जे लागतं ना मसाला वगैरे सगळं. आणि बाकीचं काय आता आपण ज्या गावात गेलो त्या गावात घेऊ शकतो. चिकन म्हण, मच्छी म्हण, मटन म्हण, काय पाहिजे ते घेऊ शकतो तिथून. हा फक्त ते मसाल्याचं वगैरे आणि ती शिगडी वगैरे सगळं घेतलं आम्ही. पातेली भांडी बिंडी ओकेच झालं म्हणलं आता. आणि सगळी खुश झालो की ड्रायव्हरला का म्हणलाय पाहिजे ते बनवून देतो. आणि पहिला स्टॉप घेतला आम्ही, मला वाटतंय त्या ह्याच्या तिथं घेतला असेल कर्नाटकच्या तिथंच. एक नदी होती त्या नदीपाशी म्हणलं ते आंघोळ वगैरे करू मस्त पैकी. दुपारचं वातावरण होतं, ऊन पडलेलं मस्त पैकी आणि नदी पण होती. मस्त वाटत होतं वातावरण तिथं. म्हणलं इथं जेवण पण बनवायला चांगली जागा आहे. आणि मग घेतला स्टॉप तिथं. तर मग सगळं काढलं पातेली बितिली आम्ही मस्त पैकी नाही का. आणि ड्रायव्हरला म्हणलं आता आम्ही थोडा एन्जॉय करतो म्हणजे नाही का, लावतो थोडीशी आणि पोहून बिहून मग लगेच आपलं तोपर्यंत तुम्ही जेवण बनवा. मग आम्ही झालं की मग आपलं जेवू सगळेजण. तर पातेली बितिली काढली, सगळे काढलं आणि त्याला तसं बोललं का की तुम्ही जेवण बनवा तोपर्यंत आम्ही आलो. ते ड्रायव्हर काय म्हणला माहिती आहे का, मी इथं गाडी चालवा आलो का म्हणलं तुम्हाला जेवण बनवून द्यायला आलो. अरे देवा म्हणलं ही कोणी सांगितलेलं, ही लिस्ट ही कोणी दिली ती म्हणलं की बाबा ही सामान आणा तुम्हाला पाहिजे ती बनवून देतो. हा असं बेकार दही दिलं तर त्यांनी. तिथं गेला म्हणला असं टेन्शन आलं. म्हणला गाडी चालवू का तुम्हाला जेवणच बनवून देत बसू. होय म्हणलं ह्याला जेवाय द्यायचं नाही म्हणलं अजिबात नाही. आम्ही टेन्शन आलं ना फुल. मग आम्हीच बनवायला शिकलो म्हणजे नाही आम्हाला तर येतच होतं बनवायला. मग आपलं फोडणीतला भात ही ती नाही कशाच काय मदत केली तेव्हा. आणि गाडी तर इतकी हळू चालवत होता
इतकी हळू गाडी चालवायचा की असं वाटायचं नाही वे असं उठून डायरेक्ट जोरासा असा एक्सिलेटरवर पाय द्यावा जोरासा, मग नाही तर त्याला तर 2 तडाखा देऊन बाहेर हाकलावा. इतकं टेन्शन आलं. पण असं कंट्रोल केलं आम्ही आपलं, म्हणजे नाही का नको काय हे करायला. आणि त्यात त्यांनी काय केलं, दुसरी गोष्ट म्हणजे गोव्यात गेलो आणि अंजुमन बीच आहे, अंजुमन बीचला गेलो. हा तर तिथं त्यांना काय म्हणलं, आता आम्हाला काय माहित नव्हतं एवढं की बाबा कुठल्या हॉटेलमध्ये चांगलं जेवण भेटेल. बरोबर. आता ड्रायव्हर आहे मग आम्ही काय त्यांच्यावर विश्वास ठेवला की बाई ह्यांना माहित असणार हो कुठल्या हॉटेलमध्ये चांगलं जेवण भेटते कुठल्या त्यांना नाही. माहित असतं. हा तर मग त्यांना म्हटलं एखादं हॉटेल बघून थांबवा जेवायला, हा. संध्याकाळची वेळ होती. मग काय म्हटलं आपल्याला थोडं थोडं जेवायचंय आणि तिथून पुढे मग रात्रभर आपलं एन्जॉय नाचायला बिचायला जायचंय हो बीचवरती. आणि मग गेलो त्या हॉटेलात नेलं आम्हाला. तर आमच्यातले 7 जण मांसाहारी होते नॉनव्हेज बर आणि 3 जण शाकाहारी होती व्हेजवाली. तर मग आता 7 जणात आपण इथं जर आपण 7 जण पलटणमध्ये जेवायला गेलो हा. तर आपण चिकन हंडी 7 जणात किती घेणार 7 जणात आपण 2 ते 3 घेणार घेणार का नाही? आरामशीर आरामशीर. आरामशीर 2-3 फुल चिकन हंडी. हो हा फुल मध्ये तुम्हाला सांगतोय एक फुल घेतले ना तर 4 जण आरामशीर आरामशीर खातात. जेवतात. हा 2 घेतल्यावर 8 जण आरामशीर आरामशीर खातात. जेवतात. आम्ही तर 7च जण होतो. 7 जण. तरी पण काय म्हटलं 3 घ्या. किती 3 तीन चिकन हंड्या सांगितल्या आणि त्यांनी व्हेजचं काहीतरी वेगळं सांगितली भाजी विजी. तर तो मालकच होता ते द्यायला ते म्हणला 3 पुरणार नाहीत म्हणलं तुम्हाला. अहो म्हणलं 7च जण आहे आम्ही, ती 3 व्हेजवाले आहेत म्हणलं. फुल तर 2 बस होतात. हा फुल पाहिजेत म्हणलं. चालतंय म्हणला. हा आणले त्यांनी 3 चिकन हंड्या. आपली वाटी असते ना वाटी एवढी, हा त्या वाटी एवढीची एक चिकन हंडी फुल. ती बी 750 रुपयाला. एक एवढी एवढी हा एवढी. तोंडावर आणि त्याच्यात आहे पडल्यासारखं. का नाही ते असं 2-2 पीस येत होतं सगळ्यांना. ते बी निम्यातच संपायचं, म्हणजे 2-3 वाटलं की तिथंच संपायचं. बरं. मग असलो टेन्शन आलं परत तिथं की 850 रुपयाला एक चिकन हंडी. हा आणि तसल्या 3-4 चिकन हंड्या आम्हाला घ्यायला लागल्या तिथं. बरं आता बसलो जरा कचकच झाली त्याच्यासमोर त्या मालकासंग. त्याने आई झावड्याने डायरेक्ट घोडाच की काढला इथला ते. हो हा की सगळेच शांत की मग आता घोडा काढल्यावर काय करणार. कोण बोलणार हा तो एक तर तिथलाच होता प्रॉपर. हा प्रॉपर. आम्ही इकडून गेलोय हो. त्यात आम्ही ड्रिंक वगैरे केली, हा म्हणजे एवढी पण नव्हती केली, हा थोडीच केलेली. जेवण करून परत आम्हाला जायचं होतं नाचायला. आणि मग त्याने काढला की घोडा असा. म्हणला लय करू नका म्हणला, नाही तर मग हो घोडा दाखवला की सगळे आम्ही शांत, म्हणजे नाही का जिवलो बिवलो. हो. मग बाहेर आल्या असं जे त्या ड्रायव्हरवर राग सगळ्यांनी. चोपला. लय म्हणजे इतकं टेन्शन आलं का नाही. पण आता माघारी तर यायचं आहे आपल्याला, हो. त्याला चुपून काय करतो. ते माझ्या डोक्यात आली कार्यकर्ते सगळे डेंजर. हा नाही डेंजर होती की सगळे. पण आपलं सगळ्यांना कंट्रोल केलं. जाऊ दे म्हणलं आपल्याला माघारी जायचंय कशाला उगाच. ते आणि मग तिथलं कसं तरी आपलं हँडल करत मग तिथं बीचवर गेलो. मग तिथं इतका एन्जॉय केला, अख्खी पूर्ण रात्र नाचत होतो आम्ही. ते तर बरोबर. आणि त्यात महत्वाचा किस्सा म्हणजे काय माहिती आहे का, सगळे असे म्हणजे आपले इकडले लोक असतात ना सगळे इंडियन, ते सगळे असे खाली नाचत होते. आणि वरती स्टेजवरती फॉरनर होती फक्त. हा त्या फॉरनरांबरोबर आम्ही नाचत होतो, कारण आम्हाला आमचा डान्स त्यांना इतका आवडला की त्यांनी आम्हाला खालनं वर घेतलं. बरोबर आणि बोलू. मंगेश, मी, हा. अमोल शिंदे, मी, अजून शैलेश दांजे, असे 5-6 जणाला आहे का ना आमच्या वरती घेतलं त्यांनी बोलावलं. फॉरनरांनी. पण तिथं वर नाचायला अलाउड असते की, म्हणजे आपण जाऊन नाचू शकतो एक बिअर घेतली किंवा नाही तिकडं नाही, ही वेगळं होतं स्टेज खास सेपरेट त्यांच्यासाठी बांधलेला. साठी. हा आणि बाकीचे सगळे खाली होते. बर बर बर. हा अंजुना बीचला ते 31 ला केलं असेल. 31 ला. आणि मग त्यावेळेस आम्हाला तिथं वर घेतलं, त्यांच्या बरोबर नाचाय ते, म्हणजे नाही का इतकं भारी फील झालं आम्हाला. आणि सगळी खाली इंडियन चेअर बिअर नाही का, इतकं मस्त. आणि ऍक्च्युली त्यांच्या हातातलं पॅक ते आम्हाला देत होती प्यायला. काय इतका त्यांना आमचा डान्स आवडलेला. अरे एक नंबर. अख्खी रात्र नाचत होतो आम्ही. तिथं पैसा वसूल झाली ट्रिप. हो इतकं मस्त वाटलं का नाही, लय भारी वाटलं. अख्खी रात्र पूर्ण टोटल अख्खी रात्र उजाडली आम्ही नाचून. पण मला काय ऐकायचंय की तुमची आता ती ट्रिप झाली, हा आता तुम्ही फलटणला आला असेल त्या गाडीतून, तर त्या ड्रायव्हरचं काय झालं मग? पैशाचा जरा वाज त्याला तंगावला, चांगला होता. दिलं पैसे, पण जरा वाज थोडस तंगवून दिलं, कारण त्यांनी इतका मनस्ताप दिलता का नाही आम्हाला. लिस्ट बिस्ट काढायला लावली आणि तिथं गेलं म्हणतोय इथं काय म्हणला तुम्हाला पाहिजे ती बनवून देत. आणि तिथं गेलं म्हणला गाडी चालवू का तुम्हाला जेवण बनवून द्यायला आले. म्हणजे कसली पलटी झाली गोठ्या कपाळात गेला.
नाही पण भारी आमचं आम्ही बनवायचो. हो. गोव्यात पण आम्हीच बनवलं म्हणजे 2 अशा लक्झऱ्या लागलेल्या. हा गुजरातवरून आलते ते राजस्थानवरून. बर बर आणि ते त्यांच्या अशा 2 लक्झऱ्या लागलेल्या. आम्ही मध्येच असं बनवत बसलेलो नाही का. मस्तपैकी आम्ही तो भात वगैरे बनवला, मसाले भात हे हा एक नंबरच बनवलेला. आणि मग त्यांना इतकं आवडलेलं की आमचं ते त्यांनी त्यांच्यातलं ते तिकडलं ते तसलं फाफडा बिफडा काय होतं ते पदार्थ, हा इतकं जी पदार्थ त्यांनी आम्हाला दिलं खायला. हा आणि त्यांना आमचा भात लय आवडलेला. भैया भात भात दिला. भैया हा चावल भैया चावल. आम्ही पण म्हणायचं घ्या घ्या काय घ्या. एवढंच पातेलं भरून बनवलेला भात पाहायला मग मस्त पैकी लय भारी एन्जॉय झाला तिथं. फापडा वगैरे हा, त्यांनी निवार त्यांनी ओढला लय का त्यांचं पदार्थ होतं जवळजवळ तुम्हाला सांगतो एक 8-9 पदार्थ होते त्यांचे. त्यांच्याकडे हा आणि ते आम्हाला दिलं भरपूर त्यांनी खायला हा. सगळ्यांना ते पण. सगळ्यांना आणि ते पिऊन इतकं भात खात होती का नाही आम्ही बनवलेला. हा एक नंबर बनाया चावल चावल पहिले बार खा रहा हा हूं. मस्त वाटलं. पण आमच्याकडे व्हिडिओ पण आहे तो. एखाद्या दिवशी मी तुम्हाला दाखवेल तो व्हिडिओ आम्ही बनवताना काढलेला व्हिडिओ. हा त्याला एडिट करून पाहिजे तर आपण ब्लॉगला हा. पुढच्या ब्लॉगला हे टाकू त्याला टाकू हो. बरोबर चांगलं आहे बरोबर. हे तर असं म्हणजे पैसा वसूल झाले हा पैसा वसूल म्हणजे मस्त एन्जॉय लय केलाय आम्ही. आणि ड्रायव्हरला जरा तांगावलं त्याला सुचली जरा बुद्धी. हा सुचले की नाही असं काय राव असं काय म्हणलं काय अहो देऊन टाका की राव लागायचे तर ही करायचंय. मग म्हणलं तुम्ही इथं एक बोललेला आणि तिथं कसं काय म्हणलं लगेच पलटी मारली असं, हा? असं नाही करायचं म्हणलं. एकदा जे शब्द दिलाय का नाही मग तसं वागायचं ना. मग तुम्ही जर म्हणलं असता का नाही किंवा मला नाही बाबा काय येत तसलं काय तर मग आम्ही एवढं घेतलंच नसतं ना. बरोबर बरोबर. हा आम्ही कॉलेजमध्ये आमची ट्रिप गेली होती, इटे गेली होती पोरांनी. आणि 2 दिवस अजून राहायचे होते, सगळ्याचे पैसे संपले होते. हा तर आता राहिला काय नाही, समुद्रकिनारी झोपलो होतो मध्ये. ड्रायव्हर मला काही टेन्शन नाही पोरांनो, हा मी बी पडतो. त्याने बी टावेला अंतरला झोपला पाहिजे त्याच्यावर. आम्ही बी समुद्रकिनारी झोपलो. नाही तिथं काय लई काय होतं समुद्रकिनारी म्हणजे आमच्यातले 2-3 मोबाईल गेलत. ती पण अशीच हो पिली फुलं तिथं झोपली त्या ह्याच्यात रेतीमध्ये त्या. तर 3 मोबाईल चोरून नेलं. कसं काय? मोबाईल हे पैसे मोबाईल खिशातनं काढून नेलं. बर बर. तिथं कधीच तशी रिस्क घ्यायची नाही बाहेर झोपायची. काहीच नसेल ना आपल्याकडे तर बिंदास झोपायचं. बरोबर. पण असं जे काय महत्वाच्या वस्तू असतील समजा पॉकेट म्हणा मोबाईल वॉच काय असेल ते तसलं नाही ठेवायचं. मोकळा असलं ना. माझी कपडी तर नेलती तर तिथनं मी असं पोहत होतो. आणि एक जणाला थांबवलं तिथं. म्हणलं थांब रे इथं लक्ष दे म्हणलं. म्हणजे आमच्यातलाच होता. त्याला म्हणलं मी पोहतो तोपर्यंत पुढं. आणि त्याला काय फोन का काय आला ते बोलत बोलत गेला इकडं. आणि मी लोक पोहून आलो बघतोय तर कुठे आहेत कपडे गायब. हो. मग तसाच उघडा चालत चालत मी ती आमच्या रूम घेतलेली तिकडे जायला लागलो. मग जाता जाता मग म्हणलं आता काय करावं. तिथं दिसली मला कपडे ही नाही का. म्हणलं इथनं आता एक शर्ट घ्यावा. मग ती एक शर्ट घेतला तिथनं. आणि नशीब की शर्ट घालून मी तिथं पोहत होतो. मग त्या शर्ट वर आलो, वरती आलो, कपडे शर्ट घेतला एक, गेलो रूमवर, आंघोळ वगैरे केली. म्हणलं आता नकोच पोवायला. तेव्हापासून मी शक्यतो त्या समुद्रात पोवायचं बंद केलंय. कपड्याच्या म्हणजे कपडे पण नेते ते उचलून मांडले मग काय त्याला उपयोग आहे. माझी चप्पल नेली होती उचलून. थोडं गेलो पोहायला, डोळा लागला की आता काय कपडे गेला. पण नशीब बॅकअप होता ना. हा होतं की नाही होतं की बॅकअप होता की तसं नाही होतं काय. पण तिथं म्हणजे सांगतोय असं घडतं नाही. चोरच आहे तिथं, भरपूर चोर आहे त्या गोव्यामध्ये. म्हणजे दापोलीचा बीच तरी बरा आहे आपला, चांगला आहे दापोलीचा बीच पण. दापोलीचा बीच पण चांगला आहे. ते हरणं आहे ते फक्त तिथं तेवढंच की क्राऊड नाही एवढा. आरंबोल बीचला जायचं कधी पण गेलं तर. त्या इथं ना गोव्याला गेलो होतो. असं खाली थोडस लाटा जोरात येतात तेच लाटा. तिथं फॉरेनर जास्त असतात. बरोबर. आरंबोल बीच तिथे गेलो. लाईन येणंच बीच आहे सगळे, लाईनीनच आहेत सगळे. मग मस्त वाटतं. पण आम्ही 10 वर्ष कंटिन्यू जात होतो दरवर्षी 31 ला गोव्याला दरवर्षी कंटिन्यू न चुकता. आणि कोणता ब्रँड होता त्यावेळेस? ब्रँड आम्ही कुठलं जे वाटेल ते घ्यायचो ब्रँड. म्हणजे तिथं गेलं इथं काय आपलं रेग्युलर असतंच. तिथं गेलं की जरा वाईच चेंज थोडस. गोव्यातलं म्हणजे कोणती गोष्ट चांगली वाटली असं म्हणजे फलटणला आणले असेल जसं काजू आणतायत. काजू बदाम आहेत का स्वस्त? खरं नाही एवढं फरक नाही एवढं काय स्वस्त. म्हणजे कसं आहे ते आपण तिथं एकदम घेतो का नाही त्याच्यामुळे आपल्याला ते तसं वाटतं. तिथं पण
तिथल्या काजूच्या क्वालिटीत आणि आपल्या इथल्या काजूच्या क्वालिटीत फरक असतो. काय आपल्या फरक इथला जे काजू आहे ना हा. तो चांगला काजू आहे, म्हणजे एक नंबर काजू असतो. चवीला. हा, तिथला जास्त ना असा पिटाळ लागतो आणि काय काय वेळेस आहे ना मैद्याचं पण बनवलेलं देतात ते काजू. बरोबर. हा पिटाळा लागतो बरं का, हा, मी ऑब्झर्व पिटाळा केलं. लागतो. त्याला आमच्या मित्रांनी 2 पॅक घेतले, मी लागले खराब लागतो तरी घेतली. हा. ते मला स्वस्त आहे म्हणतात. ठीक आहे भाऊ तू घे. काही एवढा नसतो फरक, एक 200-300 रुपयाचा फरक असतो, 200-100 रुपयाचा. हम्म. पण माल खराब आहे तिथला. खराब आहे हा, माल आपला इथला चांगला असतो. चांगला आपल्या साईडचा, आपल्या कोकणा इथला. साईडचा. हा, कोकण भागातला म्हण, आपल्या इथला म्हण. आपल्या इकडे चांगलं भेटतं, पण तिकडे ते खराब असतं. आपण जातो स्वस्त बघायला, पण थोडंसं हे होतं. खराब माल असतो त्या. आणि विकास भाऊ, तुला म्हणजे खाण्यात काय आवडतं सगळ्यात जास्त? खाण्यात मला व्हेजिटेबलच आवडतं. वांग, म्हणजे असं नाही का, पालेभाज्या वगैरे आहेत, शेपूची भाजी, मेथीची भाजी, वांग, अजून वाटाणा, बटाटा, बटाटा, असं काय आहे ते. आणि भाकरी आपली मटकी. का चपाती, भाकरी. हा, ते. आणि असं हॉटेलला चिकन नॉनव्हेज मध्ये असं काय आवडत नाही? हॉटेलला असं खायला गेलं ना तर मग असं चिकन जास्त नाही आवडत मला. मच्छी किंवा मग असं मटण, असं ते या आवडतं. दोन्हीतलं आवडतं. चिकन जास्त नाही आवडत. जेवण तर तुमचं होत असेल फलटण? होत्यात सारखे होत्यात. तर फलटणची जी मुलं आहेत नाही का, जी पब्लिक आहे, त्यांना कोणतं हॉटेल सजेस्ट करशील की तू तिथं जाऊन जेवा खास कर? SK. SK काय? हा, SK हॉटेल आहे कुठे आहे? कोळकीत. कोळकी. SK. हा, अशी क्वालिटी आहे ना तिथं चिकनची. ही तुम्ही कुठलं घ्या तिथं चिकन, ते कसं चुलीवर बनवतात का आपलं असं? असं फ्राय केलेलं असतं चिकन, त्याच्यातूनच इतकी क्वालिटी मस्त आहे का नाही ते SKची. आम्ही भरपूर वेळा तिथं जेवलोय, म्हणजे नाही का. हा, हा. आणि ते जी मिरची जी देतात का नाही तोडून, ती तर मी कुठंच खाल्ली नाही तसली मिरची. तिथं हा, म्हणजे लोकांनी तिथं SK ला एकदा विजिट SK केलं पाहिजे. केलं पाहिजे कधी पण. SK कुठे आहे नक्की एक्झॅक्ट? कोळकी साईड. आपण कोळकीत आलो ना, तो चौक आहे ना मेन, हा, एक शिंगणापूरला रोड वळतो हा, आणि एक दहिवडीला रोड जातो. मग दहिवडीला रोड जातो का हा. नाही, तिथंच उजव्या बाजूलाच आहे. उजव्या बाजूला हा, रॅम्प आहे त्याच्या शेजारीच आहे. शेजारीच. बरं. हा, हा, हा. आणि अजून कोणतं हॉटेल सजेस्ट करशील लोकांना? असं बघायला गेलं तर मग हे किनारा हॉटेल. किनारा. हा, किनारा हॉटेल शाकाहारीसाठी आहे. पण ते हा, शाकाहारीमध्ये काय घेतलं पाहिजे त्यांनी? ते तिथं तो आमचा मित्रच आहे, हा. शैलेश म्हणून. हम्म. तो सांगतो की तुम्ही काय घ्या खायला, काय चांगलं आहे ते. पनीरचं वगैरे, म्हणजे आयटम भरपूर आहेत त्याच्याकडे तसे, पण क्वालिटी तिथली भारी आहे. एक नंबर. मस्त क्वालिटी. रोटी पण मस्त लागते तिथली, अशी लबरगत नसते. एकदम कडक रोटी, चांगली कुरकुरीत. मस्त. हा, म्हणजे असं फॅमिलीला घेऊन जाण्यासाठी फॅमिलीला हॉटेल आहे. घेऊन जाण्यासारखं आहे तिथं. हो. आणि अजून एक हॉटेल आहे विकास भाई, तुला माहिती आहे का, आपल्या पुणे रोडला शिवम म्हणून एक आहे. हा, शिवम. ते ते चुलीवर तर बनवतात. अप्रतिम. तिथला तर नादच करायचा ना. तसे हॉटेल आहेत का तुझ्या कॉन्टॅक्ट, म्हणजे लोकांना तू सजेस्ट करू शकतो बुवा तिथं? चामुंडा एक आहे इथं, आपल्या इथं झालंय आता खुंटे रोडला. खुंटे रोडला का? हा, मच्छी, तिथं मच्छी असते. मच्छी, चिकन, मटन, खरडा मटन म्हणून स्पेशल आहे त्यांचं. खरडा मटन. हा, इथनं किती किलोमीटर आहे फलटण पासून? फलटण पासून 2 किलोमीटर, 2-3 किलोमीटर. तो आता जो ब्रिज झालाय का नाही, हा, हा, नवीन ब्रिजचं काम चाललंय. चाललंय. जयंती नाक्याच्या खाली गेलो ना आपण, खुंटे रोडला. खुंटे रोडला. पहिलाच ब्रिज त्याच्या शेजारीच आहे, तिथं म्हणजे तिथून जवळच आहे थोडस. ते 2 किलोमीटर आहे फलटण पासून. ते आणि ते पण चुलीवर बनवतात. क्वालिटी मस्त आहे त्यांची. मस्त आहे. खरडा मटन, चिकन, मच्छी. मच्छी. बरोबर. आपल्या एक लाटेची एक मच्छी फेमस आहे. हा, लाट्याला तर आम्ही सारखं नेहमी जातो तिथं त्याचं लाट्याला. आणि तिथं कुणाच्यात जरी गेलं ना हा, तरी चांगलीच क्वालिटी असते सगळ्यांची. लाट्याला. हा, कुणाच्यात पण जावं, मस्त बनवतात तिथं. आता लास्टला म्हणजे आपण आपल्या काय गोष्टी गप्पा गोष्टी काय संपणार नाहीत आपल्या टाइमची कमी असल्यामुळे का नाही, हो. एक लास्टचा पार्ट घेऊ की लास्टमध्ये म्हणजे जे मुलं आहेत 18 वर्षे 24 वर्षाचे, त्यांना काय सांगशील की बाबा काय तुम्ही गोष्टी केल्या पाहिजेत, काय नाही केल्या पाहिजेत, किंवा ह्या गोष्टीचं बाबा तुम्ही लक्षात ठेवा फक्त, नाही का, त्यांना सोडून दुसरं काय करू नका उद्योग. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या वयातल्या मुलांनी आहे का नाही, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आईवडिलांचं जे सांगतात किंवा काय ते आपल्याला शिकवत असतात ते व्यवस्थित ऐकून ते फॉलो केलं पाहिजे, किंवा त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. ती ज्या गोष्टी करायला सांगतात त्या केल्या पाहिजेत. ज्या नका करू म्हणलेल्या गोष्टी करू नाहीत. आणि आपल्याला असं वाटतं त्या वयात आल्यावर की आपल्याला जास्त कळतंय, आपल्या आईवडिलांना काही कळत नसतं, पण ॲक्च्युली तसं नसतं. आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलेला असतो, त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं काय नाही हे त्यांना चांगलं माहीत असतं. म्हणून तर ते आपल्याला सांगत असतात की बाबा न असं करा तसं करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे मी मगाशी पण सांगितलेलंच आहे हो. की मोबाईलचा वापर
योग्य त्यावेळी आणि योग्य तेवढाच करा. वायपट वेळ त्या मोबाईलमध्ये घालवू नका. त्याच्या जागेवर तुम्ही मैदानी खेळ खेळू शकताय किंवा इतर कुठली पुस्तकं वगैरे वाचू शकताय किंवा एखाद्या मित्राला मैत्रिणीला कोणाला असं वेळ देऊ शकताय, घरच्यांना वेळ देऊ शकताय, त्यांच्या संग गप्पा गोष्टी मारू शकताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर तुमचे आईवडील हे असतील तर एकदा त्यांच्या जवळ बसा आणि त्यांच्या संग 4 गोष्टी जरा प्रेमाने बोला. मग तुम्हाला कळेल की बाबा आईवडील म्हणजे काय आहे काय नाही. आपण ह्या वयात जे आलेलो असतो ना 18-20 वर्षाच्या वयात, तर आपण असं आईवडिलांना कधीच वेळ देत नाही. म्हणजे असं मला वाटतंय, म्हणजे नाही का त्या मोबाईलमुळं हो नाही देत नाही. हां, जे ते आपल्याच नादात असतं. पण तुम्ही जरा वाईज ते बाजूला ठेवून थोडा वेळ काढून 4 गोष्टी त्यांच्या संग बोला. त्यांना इतकं भारी वाटेल की बाबा वेळ आपल्यासाठी वेळ मुलानं काढलाय थोडं तरी. आणि जरा वाईज ते सांगतात त्या पद्धतीनं फक्त वागायचंय. ते काय आपल्याला काय एवढं म्हणजे असं मोठ्या गोष्टी सांगत नाहीत की तू हीच कर आणि तीच कर. फक्त त्यांचं म्हणणं कसं असतंय की मुलगा आपला वायपट नाही गेला पाहिजे किंवा मुलगी आपली वायपट नाही गेली पाहिजे. त्यांचं एकच टार्गेट असतं की आपला मुलगा असो किंवा मुलगी असो ती चांगल्या मार्गावर चालली पाहिजेत आणि काहीतरी चांगलं झालं पाहिजे त्यांचं. चांगलं झालं बरोबर. हां, त्याच्यामुळं कुठलेच आईबाप आहे ना कुठल्याच मुलांना किंवा मुलींना असं वाईट होईल असं कधीच वाटत नसतं ना त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी शक्यतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांकडलं हट्ट करू नये, मला एवढा महागातला मोबाईल घेऊन द्या, ही गाडी घेऊन द्या. जसं वेळ आहे तसं वागायला शिकावं. बरोबर. म्हणजे तुम्ही तुमची कॅपॅसिटी ओळखून हां पावले घेतली पाहिजे. ओळखून म्हणजे प्रत्येक गोष्टी मिळत असतात आयुष्यात, पण त्याला जरा वेळ असतो, एक टाइम असतो. ज्या त्या टायमिंगला जी ती गोष्ट मिळतच असते. बरोबर. आणि मुलींनी पण जरा शक्यतो म्हणजे नाही का थोडंसं आपल्या आईवडिलांकडे बघून जरा वाईच बाहेरची दुनियादारी कमी केली पाहिजे. बरोबर. आणि विकास भाऊ म्हणजे आपलं इंडियन कल्चर कसं आहे माहिती आहे ना, की इथले जे वडील असतात ते थोडे स्ट्रिक्टच असतात, की बघून पोरगा नाही का थोडासा नमतोच किंवा बोलायला घाबरतो. तर त्या मुलांनी कसं बाबा टॅकल करायचं किंवा कसं बोलायचं त्या स्ट्रिक्ट आई वडिलांसोबत? त्या मुलांनी ज्या मुलाचे वडील असं रॅश आहेत किंवा काय आहेत, तर त्या मुलांनी काय फक्त आपल्याला ते अगोदरच भीती असते त्यांच्या मनात की आपले वडील असं करतात. मग तुम्ही तुमच्या मार्गाने चांगल्या मार्गाने तुम्ही चालत राहावा. म्हणजे अशी गोष्ट करू नका की जेणेकरून आपल्या बापाला ताप होईल किंवा त्याचं मन खाली होईल. अशा गोष्टी तुम्ही करू नका. तुम्ही असं करा की त्यांना काय आवडतंय त्यांच्या आवडीचं तुम्ही काहीतरी करा, काहीतरी शिका आणि त्यांना ते करून दाखवा, तुम्ही ते बनवून दाखवा. जर त्यांना तसं वाटलं तर ते वरून दिसायला रेषा असतात पण आतून मवळच असतात प्रत्येकाचे. म्हणजे आई वडील वगैरे काय दिसायला म्हणजे वरून ते रेषा असतात, कारण ते तसं वागत असतात. रेष काय तर की आपला मुलगा मुलगी वायपट जाऊ नये म्हणून त्याला रेष वागावं लागतं. पण ॲक्च्युली असताना ते रेष नसतात. त्यांच्या मनात पण मवळकी असते, आपल्या मुलींबद्दल प्रेम असतं. फक्त तुम्ही ते कसं हे करायचं ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं आपलं व्यवस्थित तुम्ही वागा, व्यवस्थित बोला, त्यांना वेळ द्या किंवा त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या करा. हां बरोबर. आता जी नेक्स्ट पॉडकास्ट होणार आहे ते आपलं नाही का मंगेश आणि तू. हो. आता त्यावेळेस मंगेश आणि विकास दोघं असतील नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. ओके जरूर. थोडंसं इंटरेस्टिंग घेऊ, त्यात आपण थोडे जुगलबंदी पण करू नाही का, थोडे प्रश्नमंजुषा करू आणि 1-2 स्पर्धा पण खेळू आपण त्यामध्ये. लास्टला विचारायचं विकास भाऊ, स्टार्टिंगला विचारायचं होतं राहिलं. आता विकास भाऊ म्हणजे एक जोक होता बरं का, जोक चालतंय ना जोक लास्टला थोडासा वाईल्ड आहे. मागचं कामाचं आहे का पुढचं कामाचं आहे? मागचं कामाचं आहे का पुढचं कामाचं आहे? तसं बघायला गेलं पुढचंच कामाचं आहे. मग मागचं मला दे. तर आता ते आपलं ते पॉडकास्ट होतं पहिलं मोहित सोबत. तर मोहितने प्रश्न काय विचारला माहितीये का, अरे असं कसं काय म्हणला मग माझं मागचं कामच आहे. म्हणलं पुढचं कोण घेणार आहे? खुशीचा एक म्हणजे हे पार्ट कसं आहे, लय लोक मला म्हणतात की तू अशी नाही का म्हणजे शिव्या किंवा अशी वाईल्ड गोष्टी नको बोलत जाऊ, मला सजेशन येतात. पण त्यांना मी सांगतो की हे गप्पा जर सिरियस झाले तर कोण बघणार नाही, थोडंसं हसी मजाक पाहिजे. बरोबर आहे ना. त्यामुळे आपण ह्याचा एंड थोडासा हसी मजाक मध्ये केला. नाही बरोबर आहे की हसी मजाक तर पाहिजे. नेक्स्ट व्हिडिओला आपण भरपूर मजाक करू.